हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नारियल टीव्हीच्या ओळखीतल्या अनोळखीच्या एका सुमधुर संगीतमय भागात. आज आपल्याबरोबर जे गेस्ट आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, त्याच्यानंतर 2,500 प्लस शोज आणि उत्तम तबला वादक माननीय श्री अक्षयजी पंचवाडकर. थँक्यू सो मच आणि वेलकम. 6वी पिढी संगीतातली आणि उत्तम तबला वादक म्हणजे संगीतातलाच एक प्रमुख भाग. ही सुरुवात कशी झाली? सुरुवात खरं तर घरातच झालेली आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की ते संस्कार संगीतमयच झालेत होतानाच. मी माझ्या घराण्याची 6वी पिढी आहे की जे आम्ही संगीतामध्ये कार्यरत आहोत. त्याच्यामुळे घरामध्ये सतत वातावरणच तसं आहे. कोणीतरी काहीतरी गात आहे, कोणीतरी काहीतरी वाद्य वाजवत आहे. सो त्याच्यामुळे संस्कार होतानाच तसे झाले. कुठल्याही वाद्यावरती हात टाकण्याचा ऍक्सिस मला होता, कारण घरामध्ये सगळी वाद्य होती. बरोबर. त्यामुळे ऍज सच त्या वाद्यांच्या आवाजाने मी मोठा झालोय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे संस्कार बेसिकली त्याच पद्धतीत झाले. दुसरी गोष्ट अशी की घरामध्ये माझे वडील श्री गिरीश पंचवाडकर हे स्वतः गायक आहेत. माझे आजोबा आता ते नाही आहेत, कैलासवासी भालचंद्र पंचवाडकर. तर ते संगीत शिक्षक होते, ते संगीतकार होते, गीतकार होते. तर त्यांच्यामुळे मला खरं तर जास्त तबला वादनाची गोडी लागली. त्यांच्याकडेच मी सुरुवात केली तबला शिकायला. आणि मग हळूहळू तो प्रवास जसा इतर लोकांचा असतो त्याचप्रमाणे तो पुढे सरकत गेलाय. लहानपणीपासनं घरात संगीताची बॅकग्राऊंड आणि अचानक घरचे कधी म्हटले का की तू हे नको, तू काहीतरी वेगळं कर, कॉमर्स किंवा डॉक्टर हो किंवा इंजिनियर? खरं तर प्रत्येक पालकांची इच्छा असते की आपल्या मुलांनी इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावं. पण फॉर्च्युनेटली माझ्या पालकांनी तसं केलं नाही. त्यांना वेळीच कळालं होतं की हा काही त्या फील्डमध्ये जाणारा नाहीये. आणि ज्या पद्धतीत माझी पावलं पडत होती त्यानुसार त्यांनी मला सजेस्ट एवढंच केलेलं होतं की तू आर्ट्समध्ये जा. आर्ट्समध्ये गेलास तर तू या बाकीच्या सगळ्या गोष्टींना हात लावू शकशील आणि तेवढा वेळ त्याला देऊ शकशील. कारण कोणतीही कला तुम्हाला जर जोपासायची असेल, म्हणजे माझ्या दृष्टीने मी खरं सांगू का, रांगोळी काढणं म्हणजे गृहिणी ज्या रांगोळी काढतात बरोबर ती आहे. सुद्धा परफॉर्मिंग आर्ट आहे. 100%. कारण आपल्याला म्हणजे त्या ज्या पद्धतीमध्ये रांगोळीची सरळ रेघ काढतात ना, ती आपल्याला सुद्धा जमत नाही. नाही जमत. त्याला प्रॅक्टिस लागते, त्याला Practice. रियाज लागतो. मी म्हणेन त्याला रियाज लागतो. 100%. आणि तसंच प्रत्येक परफॉर्मिंग आर्टला तुम्हाला तेवढा वेळ देता यायला पाहिजे. तो जेवढा वेळ तुम्ही द्याल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये आय वुड से तुम्ही त्यात मास्टरी मिळवाल किंवा त्या वाद्यावरती कमांड मिळवाल किंवा गायकीवरती कमांड मिळवाल. पण एक गोष्ट अशी झालेली होती की जिथे एका पॉइंटला मी गाणं आणि तबला या दोन्ही गोष्टी शिकत होतो. आणि शिकत असताना मी माझ्या वडिलांबरोबर कार्यक्रम करायचो, त्यांच्यासोबत गायचो. तर गाताना एके दिवशी असं झालं की एका कार्यक्रमामध्ये वन्स मोर मिळाला. मला आठवतंय चांगलं, मी लागा चुनरी में दाग गाणं गायलं होतं. वन्स मोर मिळाला, वन्स मोर घेतला. त्याच वर्षी अभिषेक बच्चनचा पहिला सिनेमा जो की होता रेफ्युजी. बरोबर. तर रेफ्युजी रिलीज झाला होता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट एक कंपॅरिझनची लाट उसळली अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन. आणि मग मी वेळी शहाणा झालो आणि मी ठरवलं की म्हणलं हे आपल्याही बाबतीत होऊ शकतं. 100%. सो आपण पहिल्यांदा यातनं काहीतरी वेगळं करूया, करायचा प्रयत्न करूया. आणि मग म्हणून मी विचार केला की म्हणलं आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय येतंय चांगलं. तबला येतोय. तबल्यातले कॅल्क्युलेशन्स खूप फास्ट आपल्याला जमतात. सो बेटर आपण त्याच्याकडे जाऊ. तरीही मला घरच्यांनी खूप त्यावेळेला म्हणजे पर्टिक्युलरली माझ्या आई बाबांनी सांगितलं की अरे हे बघ, विचार कर, जेव्हा एखादा कार्यक्रम आपण बघतो ना, तर बघताना गाणारा हा सेंटरला दिसतो, बरोबर आहे. वादक हा कोपऱ्यात असतो. बरोबर आहे. पण त्याही वेळेला मी त्यांना उत्तर हे दिलं होतं की बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते अगदी करेक्ट आहे. पण जर तबला वादकच नसेल का एखाद्या कार्यक्रमात, पॉइंट आहे. कुणाबरोबर गाल? पॉइंट आहे. सो त्या वेळेपासून मग मी असं म्हणेन की तिथून खरा नाद लागला, त्या वाद्याचा नाद लागला. की तुम्ही एखाद्या वाद्यावरती जेवढं प्रेम करता तेवढं वाजवताय, पण तेवढे तुम्हाला आउटपुट्स मिळत नाहीत. ते मिळायला पाहिजेत ना. मग तुम्ही तेवढं डेडिकेटली ते केलं पाहिजे. तर ते मला त्यावेळेला नशिबाने ते करता आलं. मला त्याही वेळेला थोडासा घरातूनही विरोध झाला, पण मी तेवढं डेडिकेटली केलं. त्यांना सांगितलं की म्हणलं मी करून पाहतो. मग तरी सुद्धा मला अजूनही आठवतंय जेव्हा मी पहिल्यांदी तबला वाजवला कार्यक्रमात, जो की माझ्या वडिलांच्याच कार्यक्रमात होता. खूप मोठा गेम झाला होता माझ्याबरोबर. एकच गाणं दिलं वाजवायला. बरं. एकच गाणं.
जनरली एक 26-27 गाणी 2.5 तासाच्या कार्यक्रमात होतात. बरोबर. सो मला एकच गाणं दिलं, ते पण विदाऊट माईक वाजवायला. विदाऊट माईक वाजव, की तू आधी बघ तुला जमतंय का. मी तरी सुद्धा मी जेव्हा माझ्या सोलापूरला मी त्यावेळेस शिकत होतो आणि सोलापूरचे जे माझे गुरु आहेत श्री देवेंद्र आयाचित सर, तर त्यांना पण मी विचारलं होतं, म्हटलं सर मला जमेल का गाणं वाजवेल. ते म्हणले का नाही जमणार, तू प्रयत्न तरी कर, त्याशिवाय कळणार तरी कसं. कारण आपण घाबरतो खूप गोष्टींना. मला त्यावेळेला देवेंद्र सरांनी या गोष्टीची जाणीव करून दिली की कुठलीही नवीन गोष्ट आपण जेव्हा करायला जातोय किंवा परफॉर्म करायला जातोय, आपण खूप विचार करतो त्या गोष्टीला. बरोबर आहे. आणि आपण पुढची स्टेप उचलायला घाबरतो. त्यांनी मला ऑलवेज त्या बाबतीत सपोर्ट केला, गेले अनेक वर्ष अजूनही करतात, की नवीन काहीतरी करायचंय, गो फॉर इट. पुढे जे काय होईल ते होईल, मी आहे. एक्सप्लोर करत राहा. आणि ऑलवेज कलाकारांनी सतत नवीन गोष्ट, म्हणजे सतत म्हणण्यापेक्षा मी म्हणेन दररोज नवीन गोष्ट एक्सप्लोर करायला. 100%. त्याशिवाय तो कलाकार म्हणून मोठा होत नाही. अगदीच. तर त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या आई वडिलांनी, थँक टू गॉड अँड थँक टू देम, की मला त्यावेळेला जास्त फोर्स नाही केला. आणि त्यामुळेच मला ज्या गोष्टीतून आनंद मिळतोय ती गोष्ट मी आजही करू शकतोय. आणि टचवूड, कारण खूप कमी कलाकार असे असतात म्हणा, किंवा खूप कमी आर्टिस्ट असे आहेत की ज्यांना त्यांच्या कलेचं प्रोफेशन करता येतं. एक्झॅक्टली. आणि हे खूप कमी आहेत. आणि थँक्स टू ऑल ऑफ देम, थँक्स टू ऑल माय फॅमिली मेंबर्स, की त्यांच्यामुळे मी आज इथेपर्यंत तरी पोहोचू शकलोय. तुम्ही आता बोलताना एक उल्लेख केला सोलापूरचा, तर तुमचं लहानपण सोलापूरमध्ये गेलं. तर हो. तुमच्यासाठी आणि तुमच्या त्या काय म्हणूयात एक वाढत्या वयातल्या संस्कारांसाठी सोलापूरचं काय योगदान? सोलापूरने मला खूप दिलं. सोलापुरात माझा जन्म सोलापूरचा आहे. माझं 12वी पर्यंतचं शिक्षण सोलापूरचं आहे. मी ज्ञान प्रबोधिनीचा विद्यार्थी आहे. बर. सो मला शाळेने खूप दिलं. मला माझ्या शाळेने प्रचंड गोष्टी शिकवल्या. म्हणजे मी जेव्हा शिकवत होतो तेव्हा आमच्या पिढीच्या लोकांना हे माहिती आहे, किंवा माझे मित्र जर कोणी बघत असेल त्यांना माहिती आहे, की असं म्हटलं जायचं की ज्ञान प्रबोधिनीमध्ये अभ्यास कमी आणि अदर ऍक्टिव्हिटीज खूप जास्त केल्या जातात. हो, म्हणजे तो त्या संस्थेचा युएसपी आहे की तिथे USP खूप वाव मिळतो गोष्टी Correct. करायला. करेक्ट. पण खरं तर तिथून आम्हाला स्टेज डेअरिंग मिळालं. बर. 150 ते 200 मुलं तुमच्या समोर बसलेली आहेत आणि त्यांच्यासमोर तुम्ही एकटे उभं राहून काहीतरी बोलताय किंवा तुम्ही काहीतरी गाताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, कारण तर एकतर तेच वय असतं की ज्याच्यामध्ये आपण गॅदरिंगला पण उभे राहिलो की बरोबर पहिले पाय लटपटतात. Correct. कारण पहिले समोर बसणारी माणसं हसणार आहे ते आपल्याला माहिती असतं. बरोबर आहे ना. सो तीच एक फेज असते जिथं आपल्याला एकतर स्टेज फिअर येतं बरोबर. आणि आलं तर स्टेज डेअरिंग येतं. ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि मला शाळेने मला असं वाटतं की या बाबतीमध्ये खूप सपोर्ट केला. मी माझा पहिला तबला सोलो, म्हणजे याला आपण असं म्हणू पहिला प्रोफेशनल शो मी वाजवला होता 7वीत असताना. बर. आणि तो वाजवल्यानंतर सुद्धा मला बऱ्याच ठिकाणी जेव्हा आमंत्रित केलं जायचं तेव्हा मला प्रत्येक वेळेला शाळेने तेवढा सपोर्ट केला की हा ठीक आहे, आज सकाळचा आहे का कार्यक्रम, ओके तू जा. माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी मला तेवढंच सपोर्ट दिलेला आहे. म्हणजे असं नाही होता मला मी स्पेशली काही नावं घेऊ इच्छितो त्या ह्याच्यामध्ये, जो की कौस्तुभ गोडबोले सर माझ्या बरं. शाळेतले सर होते. त्याच्यानंतर सुनीताताई चकोत, ज्यांनी मला खूप सपोर्ट केला. सुमंतताई असतील, सुजाताताई गोवंडे असतील, गीताताई साठे असतील, की ज्यांचे विषय खरंच हार्ड होते. म्हणजे शाळेत असताना एज्युकेशन वाईज Right. जेव्हा आपण करतो की हा विषय मला आवडतो किंवा हा विषय मला नाही आवडत, त्यावेळेमध्ये हे इतिहास, भूगोल, म्हणजे इतिहासाच्या सण सणावळ्या लक्षात ठेवायचं वगैरे, हा जो एक टफ पार्ट असायचा खूप टफ. तो मला शाळेतल्या शिक्षकांनी माझ्यासाठी खूप सिंपल केला. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक शरद मुजुमदार सर हे अजूनही माझ्या कार्यक्रमाला आवर्जून येतात. माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षिका येतात आणि ते प्रत्येक वेळेला आल्यानंतर मला हे बोलून दाखवतात की आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे की जे रॅन्डम सगळे मुलं इझिली चूज करू शकतात ते तू चूज केलं नाहीस याचा आम्हाला अभिमान आहे. तू त्या संस्कारांमध्ये प्रवाहाविरुद्ध गेलास आणि हा. तरलास. तरलो किंवा अजूनही तरतोय. 100%. पण मला सोलापूरनी आणि ज्ञान प्रबोधिनीने या 2 गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात दिल्या, विच इज एक तर स्टेज डेअरिंग, आणि सोलापुरातल्या सगळ्या मायबाप रसिकांनी जेवढं प्रेम केलंय आमच्या परिवारावरती, अजूनही त्यांचं प्रेम आहे की असंख्य कार्यक्रम आम्ही तिथे केलेले असे जिथे
ओव्हरपॅक रिस्पॉन्स होता. म्हणजे काही काही कार्यक्रम असे आहेत मला आठवत आहेत जिथे आम्ही थीम शोज ज्याला आपण म्हणतो की आम्ही जगदीश खेबुडकर गीतकार जगदीश खेबुडकर बरोबर. आलेले होते, तर त्यांच्या कार्यक्रमाला स्टेजवरती आम्हाला ऑडियन्सला बसवावं लागलं. एवढी गर्दी झाली. एवढी गर्दी होती. म्हणजे मी एक आठवण सांगतो अशीच रॅन्डम, तुम्हाला नॉस्टेलियामध्ये घेऊन गेला रे डायरेक्ट. एक संगीत नाटक बसवलं होतं मी, राम जोशी. बर. लावणी आज जी आपण ऐकतोय ना, ती लावणी खऱ्या अर्थी कुणी आणली तर तो ब्राह्मण कुटुंबातला माणूस आहे, बर. कविराय राम जोशी, बर. जो सोलापुरातला आहे. अच्छा. 16व्या शतकातलं सोलापूर. ओके. त्यावेळेत त्यांना ब्राह्मण कुटुंबियांनी त्यांच्यावरती बहिष्कार टाकला आणि त्यांना घरातून बाहेर काढलं. पण त्यांनी गाणं लिहिणं या एका प्रोसेससाठी, लावणी आपण त्याला आज म्हणतोय, पण त्यावेळेस ते शाहिरी टाईप ती शाहिरी जायचं. थ्रू होणारी कला होती, Correct. त्यातला एक वेगळा प्रकार होता. तो आम्ही प्रयोग करायचा ठरवलं. कारण अरे सोलापुरातला माणूस आहे, सोलापूरकरांना माहितीच नाहीये. जे त्या गल्लीत राहतात, जिथे राम जोशी राहायचे, त्या गल्ली व्यतिरिक्त माहितीच नाही अरे राम जोशी आपल्या सोलापूरचे, किंवा लावणी इथून सुरुवात झाली आहे, लावणीचा उगम सोलापुरात आहे, हे माहिती नाहीये लोकांना. म्हणलं आणू ना समोर. मग त्यांचा अभ्यास करता करता साधारण आम्ही 6 महिने वगैरे त्याच्यावरती काम केलं आणि मग कळलं अरे ह्याच्यावर आपण संगीत नाटक करू शकतो. क्या बात आहे. म्हणलं मग आपण संगीत नाटक करूया. साधारण 23-24 वय असेल त्यावेळेला, आणि 23-24 वर्षाची मुलं जे आम्ही साधारण मला वाटतं 33-34 जण ऑन स्टेज होतो काम करायला, तेवढीच बॅकस्टेज काम करणारी व्यक्ती होत्या. 23-24 वर्षाची मुलं संगीत नाटक काय करणार आहे, किंवा मी ते नाटक लिहिलेलं, मी डिरेक्ट करत होतो, माझे मित्र माझ्यासोबत होते, तर त्यांनी पत्रकारांनी असं माझ्याबद्दल लिहिलं, जे माझ्याकडे अजून एक आतरण आहे, की सोलापुरातली 23-24 वर्षाची मुलं संगीत नाटक काय करू शकतात, ज्याच्यासाठी अख्खा जन्म घालवावा लागतो, तेव्हा संगीत नाटक कळतं. बरोबर आहे. मग मला असं झालं अरे काय आहे? कारण ह्याच्या आधी असं कधीच झालं नाही आपल्या बाबतीत. 100%. पण म्हटलं जाऊ दे, आपण इथून पुढे डगमगायला नको, जे काय आपण प्रयत्न ते करत राहू, आपण प्रामाणिक आहोत ना, जे आपला रसिक वर्ग आहे तो आपल्यासाठी येईल. सो आम्ही ज्या ऑडिटोरियम मध्ये शो करणार होतो, साधारण 1400 कॅपॅसिटीचं ते ऑडिटोरियम आहे, ज्या दिवशी प्रयोग होता त्या प्रयोगाच्या दिवशी पूर्ण ऑडिटोरियम मध्ये 1660 लोक होते. बापरे. 1660 म्हणजे आम्हाला परफॉर्म करताना इन्क्लुडिंग एसी आम्ही इतके घामेजलो होतो की आम्हाला सतत आतमध्ये येऊन डॅप करायला लागायचं, मेकअपवाला डॅप करायचा, सतत येऊन घाम पुसायचा, परत जातोय. म्हणजे हे तेच वय होतं की जेव्हा हौशेने कला करणारी ती पिढी होती. दॅट्स इट. कोणी फेमस नाही, काही नाही. काही नाही, एकही चेहरा ओळखीचा नव्हता त्याच्यामध्ये. पण म्हणजे काही लोक मी मुद्दाम अशी घेतलेली होती जे एक्सपिरियन्स्ड आहेत. एक्झॅक्टली. की त्यांचा अनुभव कळावा आणि संगीत नाटक एक्झॅक्टली काय आहे, कसं असतं, कसं कारण- बसवलं जातं. संगीत नाटक पुढे जातं. म्हणजे संगीत नाटक जेव्हा आपण कुठलंही आज पाहतो, संगीत नाटक पुढे कधी जातं, संगीत नाटक गाण्याच्या माध्यमातून पुढे जातं. बरोबर. स्टोरीच्या माध्यम हा दुसरा आहे, दुय्यम भाग आहे. संगीतातून ते पुढे नेलेलं असतं. बरोबर मग आहे. त्यावेळेला माझ्यावरती सगळ्यात मोठी जबाबदारी ही होती की त्यावेळेसची चाल जी त्या काळात होती. जी त्या काळात वापरली गेली आहे ती यावेळेस आणणं, आणि ते ऐकताना थोडंसं डॉल्बी डिजिटली लोकांना ऐकू येणं. राईट. पण मला तो एक ऑथेंटिक पार्ट त्याचा तोडायचा नव्हता, ज्याच्यामध्ये जे पूर्वी संगीत नाटक केलं जातं किंवा अजूनही केलं जातं की लाईव्ह वाजवणारे, लाईव्ह गाणारे असतील आणि लाईव्ह वाजवणारे असतील. सो त्यावेळेला जे माझे 2 मित्र आहेत, सौमित्र परिचारक आणि नीरज फडके, या दोघांनी त्याचं संगीत संयोजन पूर्ण सांभाळलं होतं. त्यांनी खूप अफलातून पद्धतीमध्ये त्याच्या चाली ज्या आम्हाला माहिती होत्या त्या बसवल्या, ज्या माहिती नव्हत्या त्या रिकम्पोज केल्या गेल्या. ऑफकोर्स याच्यात माझ्या वडिलांचं मार्गदर्शन तर होतच होतं. साहजिक आहे. पण तो ऑथेंटिसिटी जपणं, एक प्रत्येक वेळेला तुम्ही कलाकार म्हणून काहीतरी प्रेझेंट करताना मला असं वाटतं की तुम्ही काय करताय, त्याचा जॉनर काय आहे, आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम तुम्ही कशा पद्धतीत पोहोचवताय, की लोकांना आजही आवडेल. आणि खरं सांगू, मी इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर सांगतो आज की लोकांना अजूनही जुन्या गोष्टी प्रचंड आवडतात. अरे अगदी रिसेंट उदाहरण की आता संगीत मानपण नावाचा चित्रपट येतोय, करेक्ट. किंवा आधी कट्यार आला, कट्यार. त्यालाही त्या आजच्या काळातल्या पिढीनी सुद्धा तेवढाच रिस्पॉन्स दिला. खूप. कारण त्यांना ते कधी नशिबातच नव्हतं की स्टेजवर जाऊन संगीत नाटक लाईव्ह अनुभवावं. एक्झॅक्टली. सो एव्हरीवन मिस दॅट काइंड ऑफ परफॉर्मन्स ऍब्सोल्युटली. किंवा बऱ्याचशा गोष्टी मला अशा वाटतात की ज्या लोकांना माहिती नाहीयेत ते या माध्यमातून माहिती होतात. म्हणजे ह्याच्या कट्यार काळजात घुसलीच्या माध्यमातून लोकांना कळलं की अजूनही घराणेशाही पद्धती आहे, आहे. राईट. अजूनही आहे, ते फॉलो केलं जातं.
म्हणजे काही आता मी तबलावादक आहे त्यामुळे मी त्या बाबतीत बोलेन की तबल्यामध्ये जी वेगवेगळी घराणी आहेत ज्या वेगवेगळ्या बाजांमध्ये वाजवलं जातं. वादनाचा बाज वेगळा आहे. दिल्ली घराणा आहे, अजराडा आहे, फरुखाबाद आहे, पंजाब आहे. सो ती घराणी अजूनही आहेत, त्या घराण्याचे फॉलोअर्स अजूनही आहेत. 100%. तसंच फक्त ते सिनेमामध्ये लोकांना दिसताना दिसेल की शंकर महादेवांचं एक घराणं आहे, सचिन पिळगावकरांचं एक घराणं आहे आणि ते दोन घराण्यामध्ये भांडण आहे. मग एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी रचलेले डावपेच आहेत की आवाज जातात, शंकरचा बरोबर आवाज आहे. जातो वगैरे वगैरे. हे सगळ्यांना माहितीच आहे. पण ते आहे, ते पूर्वीच्या काळापासून आहे. त्यामुळेच तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतायत ना. या त्या काळात ती मीडियामुळे. फॅक्ट होती, आजच्या काळात तो क्वेश्चन मार्क आहे की असं Exactly. होतं का? एक्झॅक्टली. त्याच्यामुळेच तर त्याच कळतंय लोकांना. मी आता संगीत मानापमान ज्यांनी संगीत मानापमान पुस्तक आता अवेलेबल आहे सगळीकडे, ज्यांनी वाचले त्यांना माहितीच आहे. ऑडिबल पासून सगळीकडे. सगळीकडेच आहे. मग ज्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत त्या हे मोठे मोठे कलाकार त्यांना जतन करून ठेवतायत, ही किती मोठी गोष्ट आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की त्याची खरी गरज आहे. खरंच. म्हणजे जुन्या काळातल्या लोकांबद्दल मला कळालं किंवा आपल्या पिढीला कळालं आपल्या आई वडिलांकडनं किंवा आपल्या आजी आजोबांकडनं. पण आपल्या पुढच्या जनरेशनला आपण ती लिगसी कशी कॅरी फॉरवर्ड करणार होता, खूप मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी. मी माझ्या मुलाला पु ल देशपांडे बसून ऐकवू शकतो पण त्यांना फॉलो कर म्हणून नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. तू गदिमा ऐक, बाबूजी ऐक, वसंतराव ऐक, हे मी सांगू नाही शकत त्यांना सतत. त्यांचा मे बी जॉनर वेगळा असू शकतो. 100%. सो पण कुठेतरी ती एक काळजी आहे की बाबा हे जतन करता यायला पाहिजे. जे आम्ही प्रयत्न केला त्या संगीत नाटकाच्या माध्यमातून कितीतरी गोष्टी आम्हाला अरे नव्याने कळाल्या. हो. की लावणी म्हणजे फक्त लावणी नाहीये की आता फॉर एक्झाम्पल मला आठवली एक राम जोशींनी लिहिलेली लावणी आहे. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तर शिरली मोत्याचा भांग. फार जुनी हे आहे. म्हणजे ती त्याची चाल पण तशी खूप छान तुला आहे. याच्यावरनं एक सॉरी कट करतो की सुंदरा मनामध्ये भरली हे आजच्या लोकांना लावणीतलं वाक्य हे नाही कळणार, सिरियलचं नाव आहे हे मात्र कळेल. वा हे दुर्दैव आहे. एक्झॅक्टली. आणि दुसरी गोष्ट ही मी याला जोडून सांगेन की सुंदरा मनामध्ये भरली हे जे गीत आहे या गीताची चाल ऐकल्यानंतर लोकांना खूप वेळा असं वाटतं की ही लावणीच आहे किंवा एका सौंदर्यवतीचं वर्णन आहे. वर्णन आहे. बरोबर. म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग. आरगड्या हौस नाही पुरली म्हणवनी बिरली पुन्हा नाही ठरली कुणाची सांग. हे ऐकल्यानंतर वाटतं की अरे हे एका स्त्रीचं वर्णन आहे. पण बरोबर. नाही, कविरायांनी लिहिलेलं हे तलवारीचं वर्णन आहे. हे तलवारीवरती केलेलं वर्णन आहे. बापरे. किंवा पूर्वीच्या काळी राम जोशींनी जे भोंदू बाबा होते त्या भोंदू बाबांना त्यांची कान उघडणी करण्यासाठी म्हणून गीत प्रकार लिहिले ज्याला आज त्या काळात ते म्हणलं जायचं फटका. बर. म्हणजे काव्याच्या माध्यमातनं ते फटका मारायचे. जे भोंदूपणा करतात भोंदू बाबा आहेत त्यांनी एका भोंदू बाबाच्या मठासमोरच उभं राहून त्यांनी फटका कंपोज केला होता. तो फटका असा होता, अरे हाटा तटाने पटा रंगभुनी जटा धरिशिका शिरी मठाची उठा ठेव तरी अरे गळ्यात घालून तुळशीची लाकडे ही काय भवाला दूर करतील माकडे क्या बात. बाहेर मिरविशी आत हरिशिवाकडे. क्या बात. हे काय आहे? तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घालताय पण आतमध्ये वेगळंच आहे काहीतरी. माकडाप्रमाणे वागताय तुम्ही. हे काय माकड चाळायचे हे त्यांनी त्या काळात लिहून ठेवलेलं आहे. हे जतन करता यायला पाहिजे कुठेतरी. आणि मला वाटतं की हा प्रयोग झाल्यानंतर मला सोलापूरकरांनी जे उचलून धरलं की अशा पद्धतीत कमी वयामध्ये संगीत नाटक करणाऱ्या मुलांनी एवढा मोठा प्रयोग करणं. म्हणजे मला आठवते आम्हाला शाळेमध्ये असताना जे संस्कृत शिक्षक होते आता ते नाही आहेत पण माझे प्रचंड लाडके शिक्षक होते ते. आम्ही त्यांना आयाचित सर म्हणायचो. पांडुरंग शास्त्री आयाचित त्यांचं पूर्ण नाव. तर ते आतमध्ये आले इंटरव्हलमध्ये आमच्यापाशी आले. मी माझा मित्र नीरज फडके आणि अजून एक मित्र संतोष आम्हाला तिघांना उभं केलं एका रांगेत आणि आम्हाला वाकून नमस्कार केला. बापरे. आम्ही खूप ऑकवर्ड झालो होतो आणि असं झालं अरे म्हणजे आपल्या शाळेतले सर आहेत असं कसं नमस्कार करतात. त्यांनी इतकं छान वाक्य सांगितलं आम्हाला. ते मला म्हणाले हा तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून तुम्हाला नमस्कार नाही केला. अरे माझ्या सोलापुरात असणारा माणूस जो मला माहिती नाहीये तो इतक्या मोठ्या लेवलवरती काम करून गेलाय हे तुम्ही दाखवू शकलात
एक कलाकार म्हणून तुम्हाला हा नमस्कार आहे. क्या बात आहे. हे मी आयुष्यात विसरणार नाही वाक्य. म्हणजे अर्थातच पहिल्या वेगळ्या कामाची ही पोचपावती होती. वेगळ्या खूप अर्थात मोठी. अर्थात 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 त्यामुळे मला असं वाटतं की सोलापूरकरांनी खूप प्रेम केलं, अजूनही ते खूप प्रेम करतात आणि असेच करत राहा. मी अजूनही तिथलाच आहे आणि मी कधीच विसरणार नाही या सगळ्या गोष्टी. कारण यशाच्या कितीही पायऱ्या कोणीही कितीही चढलं तरी जिथून सुरुवात केलेली असते त्या माणसांसमोर काय माच करायचा ना, नाही, तो होत पण नाही. होत पण नाही. आणि म्हणजे जे लोक आपल्याला आधीपासून ओळखतात, जे शून्यात असतानापासून आपल्या बरोबर आहेत, त्यांच्यासमोर तुम्ही काय माच करणार. बरोबर आहे. यांनीच तर मला मोठं केलंय. बरोबर. तुम्ही आता म्हणलात त्याप्रमाणे सोलापूरशी असलेली नाळ, मग करिअरच्या खूप संधी मुंबईत असताना पुणे का? चांगला रिसर्च करून ठेवलाय. मुंबईमध्ये मी होतो, जॉबला होतो मुंबईला. मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून चॅनलला. त्याच्यावर आपण वेगळा प्रश्न आहे. सो अच्छा. हा, ओके बर. शिक्षणासाठी पण म्हणजे 12वी नंतरचं शिक्षण ओके. पुण्यात घेतलंस मास मीडियामध्ये. हा, एक तर पुण्याबद्दल मला प्रचंड आकर्षण आहे. पहिल्या काय म्हणू आपण, जेव्हापासून डोक्यात कळते की अशी शहर आहेत, त्यातलं पुणे मला का आवडायचं, कारण पुण्यात खूप उत्तम कार्यक्रम होतात, उत्तम आर्टिस्ट ऐकायला मिळतात आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रचंड समृद्ध असलेलं शहर म्हणजे पुणे. आणि मला असं वाटतं की हे काय आहे, पुणेकर असे वागतात, पुणेकर 1 ते 4 झोपतात, पुणेकर तुम्हाला लवकर उभं राहू देत नाहीत. मला विचाराल, यातली कुठली गोष्ट खरी नाही. पुण्यात फक्त पाट्या लिहिल्या जातात कारण त्या करू नयेत म्हणून. दॅट्स इट. करायचं असतं तर केलं असतं, लिहिल्या नसते. नक्कीच पुणेकर तुम्हाला खूप लवकर आत्मसात करतात, हे माझं स्पष्ट मत आहे. कारण मी बाहेरून आलोय पुण्यामध्ये आणि त्यांनी तेवढंच मला लवकर आत्मसातही केलं. आणि तुम्हाला संधी पुण्यामध्ये जेवढ्या आहेत, एक कलाकार म्हणून मोठं होण्यासाठी म्हणा किंवा कलाकार म्हणून स्वतःला घडवण्यासाठी म्हणा, ते दुसऱ्या कुठल्याही शहरात नाहीत. खरंय. दुसरी गोष्ट अशी की पुण्यामध्ये 10 लोक तुम्हाला ऐकता येतात, जवळून अनुभवता येतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्ट करू शकता, जे मुंबईमध्ये खरंच अवघड आहे. मुंबई घड्याळावर चालते. मी मुंबईत राहिलोय, मला माहिती आहे, तिथलेही शोज मी अटेंड केलेत, बट तुम्ही पटकन जाऊन त्यांना भेटू नाही शकत. नाही भेटू शकत. सो इथे त्या सोपं आहे. म्हणजे आज मला जर उस्ताद झाकीर भाईंना भेटायचं असेल तर मी डायरेक्ट जाऊन त्यांना आज कार्यक्रमानंतर गाठू शकतो. पण मुंबईच्या कार्यक्रमात जर मी त्यांना भेटायला गेलो तर मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांना त्यांची गाडी पकडतात आणि ते निघून जातात. कारण त्यांना पुढचं शेड्यूल लाईन अप आहे. त्यामुळे पुणे. दुसरं मला असं महत्वाची गोष्ट वाटली पुण्यामध्ये, पुणे शहर निवडण्याच्या दृष्टीने, की आपल्याला जे करायचंय त्याला स्कोप इथे आहे. नक्कीच. त्याला इथेच स्कोप आहे, दुसरीकडे कुठेच नाही. सो मला त्यामुळे मी पुणे शहराने मला आत्मसात केलं. मी काय निवडणार पुणे शहराला, पण पुणे शहर मला असं वाटतं की कुठलाही कलाकार जो मोठा पुणेकर करतात, कुठलाही बाहेरनं असू देत किंवा पुण्यातला असू देत, ते मोठं करतात. त्यामुळे नंतर तुम्हाला आपलंसं वाटतं. यातलाच एक ऍडिशन पॉइंट की तू संगीत कला तितक्याच उत्तम पद्धतीने जोपासता यावी म्हणून पुणे निवडलं, पुण्यात येऊन मास्कॉम केलं आणि मग मुंबईला गेलास. तो प्रवास काय होता नक्की, की ज्याच्यासाठी पुण्यात आलो त्याच गोष्टीचं एक काय म्हणतात, पुढची गोष्ट करायसाठी म्हणून आता परत मुंबईत जायचंय. बरोबर. तो प्रवास कसा होता? बरोबर. खूप इंटरेस्टिंग होता. खरं तर मला 12वी नंतर मी हे ठरवलं होतं की मला अभ्यास कमी करावा लागेल असं एज्युकेशन करायचं. बर. कारण मला जास्तीत जास्त वेळ तबल्यासाठी जायचं. मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा माझं विशारद झालेलं होतं ऑलरेडी आणि मला पुढचं शिकायचं होतं. आणि पुढचं शिकण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ देणं मला गरजेचं वाटत होतं. कारण काय असतं ना, नुसतं तुम्ही तुमच्या गुरूंकडे जाऊन शिकणं, घरी येऊन प्रॅक्टिस करणं एवढ्यापुरतं ते सीमित खरंच नाहीये. अगदी. आज फार लोकांना सोपं वाटतं. म्हणजे मला संगीत विद्यालयात सुद्धा येऊन खूप जण विचारतात की आम्हाला तबला शिकायचा आहे. ओके, पण किती दिवसात शिकून होईल? सो मी त्यांना लिटरली आता असं सांगायला चालू केलेलं आहे की म्हणलं आता माझं जे वय आहे तर मी अजून शिकतोय. माझं 36 वय आहे. 36व्या वर्षी पण मी अजून शिकतोय, जे की मी माझ्या वयाच्या 1 वर्षापासून शिकायला चालू केलंय. मग तुम्ही विचार करा तुम्हाला किती वेळ लागेल.
पण त्यामुळे एकतर मला निवडायचं ते होतं की जिथे मला अभ्यास कमी करावा लागेल, आणि मास मीडिया इज द बेस्ट फील्ड त्या दृष्टीने टू कनेक्ट विथ मीडिया, टू कनेक्ट विथ मीडिया ऑफकोर्स. जे आपण कंटिन्यू करूच शकतो. येस. आणि दुसरं म्हणजे मी नाटक खूप करत होतो, नाटकाचा मला प्रचंड नाद होता आणि त्या रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला मिळणार होत्या, प्लस टेलिव्हिजन प्लस फिल्म्स. सो म्हणलं चलो लेट्स एक्सप्लोर दिस ऑल्सो. सो म्हणून मग त्या मास मीडियासाठी मी एंट्रन्स दिली, एंट्रन्समधून सिलेक्ट झालो आणि मग मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मास मीडिया केलं. मास मीडिया संपत असतानाच मला जॉब लागला मुंबईला चॅनलला, विच इज ॲज अ एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. सो तो मी तिथे जॉईन झालो मुंबईला. छान चाललं होतं सगळं आणि आनंद खूप मिळत होता. किती वर्ष होतास मुंबईला तू मी म्हणून? 3 वर्ष असेल. बर. 3 वर्ष मी मुंबईला होतो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून. मग त्यात सिरियल्स पण खूप केल्या, फिल्म्स पण खूप केल्या. पण असं कुठेही मी ठरवलेलं नव्हतं की मला परत इकडे वळायचंय. मला डेस्टिनीने वळवलं. बर. हा, म्हणजे मला छान पगार मिळत होता, जे काम करतोय मी आनंदी होतो. म्हणजे अगदी अशोक सराफ, महेश कोठारे यांच्याबरोबर काम करत होतो. सतीश तारेंसारखा अप्रतिम मल्टी टॅलेंटेड माणसाबरोबर मी सिरियल करतोय. तर त्या सगळ्या गोष्टी माझ्या चालू असताना आणि तिथेही प्रचंड आनंद मिळत असताना 1% खंत डेफिनेटली माझ्या मनामध्ये ही होती की मी जिथे राहायचो दादरला, माझ्या बेडच्या खाली 2 तबल्याचे सेट होते, पण मला त्यांना हात लावता यायचा नाही यार. आणि मला लिटरल, आपलं फील्ड मास मीडिया असं आहे की जे कम्प्लीट अनसर्टन आहे. कधी कधी आर्टिस्ट, म्हणजे मला आठवते मी एक सिरियल करायचो नानाव नाना नावाची, अशोक सराफ आणि प्रिया बेर्डेन बरोबर. बरोबर. तर एका वेळेला असं झालं की एका शेड्यूलला अचानक त्यांनी कुठली तरी फिल्म साईन केली होती आणि त्यांनी सांगितलं की मी पुढे काहीतरी 2-2.5 महिने नाहीये. सो ती शिफ्ट एक्सटेंड झाली 36 तास पुढे. कारण तेवढे एपिसोड चॅनल्सला द्यायचे असतात, ते टार्गेटेड वर्क असतं. म्हणजे तुम्ही घरी येऊन पुन्हा तेवढी एनर्जीच नसते की तुम्ही तबल्याला हात लावाल आणि रियाज कराल वगैरे. पण समाव ते तरी मी आनंदी होतो त्या ह्याच्यामध्ये. पण मी तिथे देवळं वगैरे अशी पकडायचो जिथे शनिवार रविवार मध्ये सत्संग, म्हातारे लोक, आपले ज्येष्ठ नागरिक बसायचे त्यांच्याबरोबर. एकदा कोणीच नव्हतं. नेहमीचं ठरलेलं माझं एक विठ्ठलाचं मंदिर होतं दादरमध्ये. मी तिथे गेलो आणि कोणीच नव्हतं, फक्त रिकामा तबला ठेवला होता. त्यांनी मला विचारलं की नुसता तबला ठेवलेला होता आणि कोणीच नव्हतं. मी त्यांना विचारलं, म्हणलं काय झालं, कोणी आले नाही का वाजवायला, गाणं का नाही गाते तुम्ही? तर ते म्हणाले की नाही, काहीतरी ट्रॅफिकमध्ये अडकले. म्हणलं मग मी वाजवू का, तुम्ही गा ना. म्हणजे तुम्हाला येतं का? म्हणजे प्रयत्न करतो. वाजवलं मी त्यांच्यावर आणि मला त्या दिवशी कळलं की अरे, अनेक महिन्यांनी म्हणा किंवा वर्षांनी मी तबल्याला हात लावत होतो, पण तो आनंद खूप वेगळा होता. बरोबर आहे. आणि मग लकीली मला संधी तशा येत गेल्या, मग कार्यक्रम वाढत गेले माझे आणि मग मात्र मी डिसिजन घेतला की आपण आता जे काय करायचं ते तबल्यामध्येच करूया. म्हणजे ही गोष्ट खरी आहे की जी गोष्ट लेगसीनी येते ती तुम्ही डेस्टिनी कितीही वळवा, कितीही Absolutely. बरकटा, ऍट एंड ऑफ द डे तुम्ही तिथे ती डेस्टिनीच तुम्हाला आणते. हो, ऍब्सोल्युटली. म्हणजे तुम्हाला जास्त विचारही करावा लागत नाही त्या बाबतीत. तुम्ही समोर फ्ल्यूक होऊन जातं. फ्ल्यूक लिटरली, फक्त ती संधी तुम्ही आत्मसात करावी. हा, ते कळलं पाहिजे, ती कळाली पाहिजे तुम्हाला. की खूप वेळा हेच होतंय, हा, तर मग आता हे सोडून हे घेतलं पाहिजे. येस, हे कळलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्यावेळेला मला फक्त आनंद मिळतोय तबला वाजवण्याचा म्हणून मी ते घेत होतो. इथं जायचं वाजवायला, ओके जातो. तिकडे जायचं, ओके जातो. मला किती मानधन मिळतंय ह्याचं काही देणं घेणं नव्हतं, कारण मला चांगला पगार चालू होता. तुला तोच प्रश्न होता की एक असं म्हणूयात की आपण, ही खरं तर दुर्दैवी बाब आहे की संगीत म्हटलं की गायक आणि जे कंपोजर आहेत ते आणि जे गीतकार आहेत ते, हे सोडलं तर कुठलंही वाद्य वाजवणारा व्यक्ती हा तसा उपेक्षितच राहिलाय कायम. पण मग ज्या वेळेला आपण असं बोलतो त्यावेळेला काय होतं ना की तू आता कलाकार म्हणून म्हटलास की मी आनंद मिळत होता म्हणून करतोय. बरोबर, ऍब्सोल्युटली राईट. पण आनंद आणि पैसा या दोन्ही गोष्टी एका बोटीत नाही बसू शकत. बरोबर आहे. तर ती तारेवरची कसरत किती होती आणि कशी होती? खरं तर होते, मेजर होते. फॅक्ट आहे ती. हा, म्हणजे मला आठवतंय मी जेव्हा जॉब सोडून पूर्ण वेळ हे फील्ड निवडायचा डिसिजन घेतला, तर तेव्हाही माझ्या घरचे थोडेसे डगमगते होते की नको करू. म्हणलं नाही, मला केलं तर मी हेच करेन आणि मी पुण्यातच करेन. काय आहे, कारण माझे वडील स्वतः बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होते जॉबला आणि त्यांनी आयुष्यभर नोकरी सांभाळून हे केलं. सो कुठेतरी एक वडील म्हणून ती चिंता सतत त्यांची असायची की तुलाही जे करायचंय तू कर, पण नोकरी सांभाळून. आणि मला ज्या गोष्टी दिसत होत्या ते नोकरी सांभाळून हे कळता येणारच नव्हतं.
त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण हे सोडून देऊ. मी आलो मला आणि एक छान तुम्हाला खरं सांगू का, एक सवय लागलेली असते. तुम्ही जेव्हा नोकरी करता एका ठरलेल्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये पगार येतो. तसंच माझ्याही अकाउंटमध्ये यायचा. मी नोकरी सोडल्याच्या पुढच्या महिन्यात 7 तारखेला माझा पगार व्हायचा. 7 तारखेला इतका खडखडाट जाणवायला लागला ना की आता पगार येणार मनाची नाही. चलबिचल होते, निर्णय चुकला का काय. हो. आणि मग पुन्हा एक समाधान होतं की चला आधीचा महिन्याचा पगार आहे, मग तो जपून कसा वापरायचा ते एक कुठेतरी तुमच्या डोक्यात सतत असतं. आणि खरं सांगायचं तर तुम्हाला त्या सगळ्या फेज मधनं जात असताना म्युझिक ही एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला प्रचंड पॉझिटिव्ह ठेवते. बरोबर आहे. खूप रियाज मी त्या फेजमध्ये केला. मी माझ्या गुरुजींबरोबर खूप रियाज केला. मी पुण्यात जरी असतो तरी मी सोलापुरात जाऊन माझ्या गुरूंचं मार्गदर्शन घ्यायचो. आणि सतत काहीतरी एक्सप्लोर करत राहायचं की ठीक आहे आता माझ्याकडे काम नाहीये किंवा मला मी क्लासेस चालू करायचे ओके, पण क्लासेससाठी मुलं मी धरून थोडी आणणार आहे. नाही, साहजिक. तर त्यांना मग ते लोकांना पब्लिसिटी मिळेपर्यंत की तुम्ही असे शिक्षक आहात आणि तुम्हाला हे आणि मला तशी पब्लिसिटी करायची नव्हती बेसिकली, की असा नावाचा एक शिक्षक आहे आणि हा शिकवतो, उत्तम शिकवतो बरं का, या अजिबात नाही. वापरायला तुझ्याकडे तसंही खूप होतं की लेगसी होती, खूप आहे, खूप होतं. खूप होतं. पण खरं सांगू का, शून्यातून स्टार्ट करण्यात जो आनंद आहे ना तो नाहीये कशात. तो कशात नाहीये. दॅट्स अ हे फॅक्ट. खरंय. तू आता माझ्या संगीत विद्यालयात तू आलायस त्यामुळे तुला माहितीये की काहीच नसल्यापासून काहीतरी एक इन्स्टिट्यूट उभं करणं ती एक वेगळी नशा आहे असं मी म्हणेन. 100% ती वेगळी नशा आहे की तुम्ही थोडे अपग्रेड होत राहता आणि मग स्वतःला सतत अपग्रेड करत राहायला तुम्हाला सतत राहायला आवडत राहतं आणि त्याच्यानंतर तुम्ही युजर फ्रेंडली होता त्या गोष्टीला. हो, अगदीच. सो मग तुम्ही आज काय, अच्छा ओके, आजच्या दिवसापेक्षा उद्या काय वेगळं अपग्रेड करू शकतो ह्याच्यावर आपण जास्त फोकस करायला लागतो. पण माझ्या काम नसतानाच्या फेजमध्ये मी खूप पैशाकडे म्हणजे काय म्हणतो जेवढे होते तेवढे वापरले. मग त्यावेळेला जेवढे घरचे द्यायचे मी मागणं बंद केलेलं. जेवढे द्यायचं त्याच्यामध्ये काम करायचो. आणि मग नंतर हळूहळू असं करत करत एक विद्यार्थी आला. म्हणजे मला चांगलं आठवतंय की मी 3 महिने एकाच विद्यार्थ्याला शिकवत होतो. क्या बात आहे. सो आणि काय म्हणजे तुम्ही 1000, 1500, 2000 रुपये फी जरी घेतली तरी तुम्ही ती 2000 रुपये पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही नाही सर्व्हाइव्ह करू शकत. नाहीच. ही फॅक्ट आहे. फॅक्ट आहे. सो तुम्हाला मग माझ्या रिलेटिव्हनी तेवढा मला खूप सपोर्ट केला की मी त्यांच्या घरी राहायचो. मग त्यांच्या घरी राहून मी कामं शोधायचो. मी माझ्या आत्याच्या घरी राहायचो कोथरूडला. मला चांगलं आठवतं. मग ती मला प्रत्येकाला सांगा, अरे हा ना चांगला कार्यक्रम आहे, इकडे जाऊन तू बघायला पाहिजे, यांना भेटून ये, त्यांना भेटून ये. सो मला त्याच्यामुळे माझे कॉन्टॅक्ट खूप वाढत गेले. मी कधी मनामध्ये एक भीड ठेवली नाही की या माणसाशी जाऊन बोलायचं कसं. मग मी त्यात अगदी झाकीर हुसेन पासून सगळ्या लोकांबरोबर एकदा एक किस्सा असा झालेला. आम्ही मित्र गेलेलो. झाकीरबाईंचा लाईव्ह कॉन्सर्ट होता गणेश कला क्रीडाला. आणि त्यावेळेला गेल्यानंतर ना माझी सतत धडपड असते कार्यक्रम संपत आला की जाऊन भेटायचंय. आम्ही पोहोचेपर्यंत झाकीरबाईंच्या अवतीभोवती प्रचंड गर्दी होती. आणि म्हणलं आता यांना बोलवायचं कसं. माझी 2 मिनिटं मी विचारात पडलो. आमची चर्चा चालू आहे, काय करता येईल त्यांना शुकशुक बिकशुक करायच्या लायक मोठा नाहीच. सो म्हणलं आता एकच ऑप्शन आहे, ओरडा. सो मी लिटरली ओरडलोय. मी लिटरली त्यांच्या नावाने ओ झाकीरबाई हे ओरडलो. आणि मी फटकन बघितलं. आमच्या दोघांच्या मध्ये त्यांची कार होती. मी या डोअर पशी होतो, झाकीरबाई त्या डोअर पशी होते. मी तो फोटो देईन, तो प्लीज डिस्प्ले कर. आणि त्यांनी क्या हुआ बेटा असं म्हणून त्यांनी एक रिॲक्शन दिलं. मी तेवढ्यात पटकन क्लिक केलं आणि मी म्हणलं की कुछ नाही बस ऐसे ही आपको बुलाया, चलो ब्लेस यू, एवढंच बोलले ते. आणि म्हणजे मला ह्याच्यामुळे एक गोष्ट कळाली की यार आपण ना जर घाबरलो नाही कुठल्या काय होईल, एखादी गोष्ट तुम्ही करायला जाताय, एक तर यश मिळेल किंवा अपयश मिळेल. कुणाला विचारताय तर हो म्हणतील किंवा नाही म्हणतील. ह्याच्या उपर काहीच होऊ शकत नाही. नाही म्हणले तर दुसरा ऑप्शन आहे, विचार करा. भरपूर आहेत. त्या डेज मध्ये मला एक गोष्ट कळाली की अरे पैसा आपल्याला मिळेल पण आपल्याला असा तसा नाही कमवायचा. मी 4 पैसे कमी कमवेन. मी माझ्या आई वडिलांना तेव्हाही सांगितलं होतं, म्हणलं मी नोकरी सोडतोय बरोबर आहे, मी 4च पैसे कमवेन, पण मी जे 4 पैसे कमवेन ना ते आनंदाने कमवेन किंवा ते आनंदाने खर्च करेन. त्यामुळे मी ते करेन. किंवा मला एक अनुभव विशेष करून शेअर करावा असा वाटतो की जे पैसे रिलेटेड हा मुद्दा चालू आहे म्हणून. लॉकडाऊनच्या आधी माझं लग्न झालं आणि लॉकडाऊन मला वाटतं आम्ही 19 मार्चला माझं लग्न झालं आणि 22 मार्चला काहीतरी 22 काहीतरी समथिंग लॉकडाऊन, पहिला लॉकडाऊन चालू झाला. पहिला लॉकडाऊन बेसिकली कोणाला माहितीच नव्हतं की काय आहे, काय लॉकडाऊन आहे किंवा काय कोरोना आहे, समजेपर्यंत आठवडा गेला होता. पण त्यावेळेला त्या फेजमध्ये माझे क्लासेस बंद,
सगळंच बंद होतं. सगळं म्हणजे मी असं म्हणत नाही की माझं बंद, सगळं जगच सगळंच बंद जग होतं. बंद पडलं. पण जेव्हा तुमचं स्वतःचं इन्कम बंद होतं ना, तेव्हा ते माझ्या म्हणून येतं 100%. तुमच्या मनामध्ये. अरे माझ्याकडे पैसेच नाही, माझ्याकडे हेच नाही, तेच नाही. बरं बोलून दाखवायचं तरी कसं दाखवायचं? बिकॉज तुमचं लग्न होऊन अजून महिना पण नाही झालाय. सो माझी बायको मयुरी तिने मला त्यावेळेला एक वाक्य ऐकवलं होतं आणि जे मी आयुष्यभर मला वाटतं मी विसरू शकत नाही, कारण तिचा आत्तापर्यंतचा असलेला सपोर्ट हा सगळ्यात मोठा सपोर्ट आहे. की तेव्हा ती म्हणाली होती, "काय झालं? तू काय एवढा डिप्रेस्ड आहे?" म्हणलं, "अगं असं असं आहे, क्लासेस नाही चालू आहेत, हे नाही." ती उठली त्या रूम मधून, ती निघून गेली. परत आली. परत आल्यानंतर तिने माझ्यासमोर असे कार्ड्स ठेवले तिचे. ती म्हणली, "हे एवढे आपल्याकडे पैसे आहेत. माझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे आहेत, माझे पैसे, तुझे पैसे. तुला वाटते हे घ्यायचे, उचल. हे क्रेडिट आहे, हे डेबिट आहे, जे हवंय ते उचल." सो अशा पद्धतीचे जेव्हा म्हणजे मी त्या बाबतीत पण खूप नशीबवान समजतो मला, की अशा स्वभावाची मुलगी आपल्या आयुष्यात देवाने देणं, की जी तेवढा सपोर्ट करते आणि Bless. थँक्स टू हर की ती तेवढा सपोर्ट करते, किंवा माझे आई बाबा तेवढे सपोर्टिव्ह आहेत, माझी बायको तेवढी सपोर्टिव्ह आहे, म्हणून मी 24 तास ही गोष्ट करू शकतो. नाही तर शक्य नाही. कारण तुम्हाला एखादं इन्स्टिट्यूट रन करताना 10 दगडांवरती पाय ठेवून तुम्ही कामं करत असताना, खरंच सांगतो एक कलाकार म्हणून तुम्हाला घरावर तुळशीपत्र ठेवावं लागतं. सगळ्याच बाबतीत आणि आहे. त्यासाठी तुम्हाला घरच्यांचा म्हणजे मेजरली मी उल्लेख करेन, जेवढे घरचे सदस्य असतात त्यांचा खूप सपोर्ट लागतो. म्हणजे आत्ताची पिढी मला असं वाटतं की खूप ब्लेस्ड आहे की त्यांचे आई वडील हे Yes. कुठे ना कुठे नाटक केलंय, काहीतरी केलंय. सो त्यांना आज खूप स्कोप आहे की करेक्ट ती मुलं आज शिकतायत, करेक्ट मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज मध्ये जातात, मग कुठलीही कला असू दे. करेक्ट 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 पण आपल्या पिढीला ते नव्हतं. नव्हतं आपल्या नव्हतं. पिढीला सगळ्यात पहिले हे म्हणायचे, अच्छा म्हणजे तुला ह्या कलाक्षेत्रात जायचंय, तुला कलाक्षेत्रात जायचंय, अच्छा म्हणजे तू काही कमावणार नाहीच तर आम्हालाच बघायचं. बघायचंय. हा तो एक माइंडसेट होता. होता होता बाय द टाइम आजच्या काळात तो बदलत चाललाय, ही खूप चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. पण तरी मी याला थोडंसं नमूद करू इच्छितो की अजूनही हे फक्त मोठ्या शहरांमध्येच आहे. हो, छोट्या शहरांमध्ये नाही. छोट्या शहरांमध्ये संगीत शिकणं हे म्हणजे काय म्हणतो आपण, भिकेचे डोहाळे लागले हे हो, हो, असं समजणारे अजूनही लोक आहेत. म्हणजे काही काही लोकांकडे परिस्थिती नाहीये म्हणून ते मुलांना गप्प करायला म्हणून अशा पद्धतीत बघतात, किंवा ज्यांच्याकडे खरंच टॅलेंट आहे बाबा पण त्याच्यात पुढे करिअर करण्याच्या दृष्टीने तेवढा बॅकअप नाहीये म्हणून त्यांना रोख लागून मला असं वाटतं की बॅकअप म्हणण्यापेक्षा की ज्ञान नाहीये, की लोकांना असं वाटतं की आता एक छोटं ऑफ द बॉक्स उदाहरण म्हणजे की तुम्हाला जर क्रिकेट खेळायचं असेल, हम्म. पण तुमच्या मुलाला छान क्रिकेट येते, हम्म, तो क्रिकेटर होऊ शकतो हे जर त्याच्यात पोटेन्शियल आहे, बरोबर. तर पालक थांबतात कारण हो. त्यांना कोणीतरी हे अर्धवट ज्ञान दिलंय की क्रिकेटला खर्च खूप आहे. करेक्ट संगीत, करेक्ट संगीत. करेक्ट करेक्ट सेम विथ संगीत. अरे तो मग तबला घ्या, मग त्याचा खर्च, मग त्याच्या मेंटेनन्स, बरं माहित कोणालाच नसतो, कोणाला काही माहिती नाही. पण ते ऐकलेलं असतं कोणाचं, यार संगीत नाही नाही नाही, मग तो तबला घ्या, मग त्याचा मेंटेनन्स करा, मग तबला नाही मग काय सोपं आहे लवकर काय, मग गिटार शिकता येईल, पण अरे हा. गिटार पण वेगळं आहे, ऍब्सोल्युटली. सिंथ पण वेगळं आहे, पेटी पण वेगळी आहे, कोण करणार एवढं, मग ते ते म्हटलं ना की ते अज्ञानही कुठेतरी हो दिसतं. हो हो, नाही निश्चित. आणि अजून एक म्हणजे मला जाणवते एक गोष्ट आजच्या इव्हन इन मेट्रो सिटीज आपल्यासारख्या पुणे शहरांमध्ये सुद्धा, की तुम्ही आता तुझा मुद्दा मांडला की हे महाग आहे म्हणून हे करायला नको. तुम्ही कुठल्या बेसिसवरती हे ठरवता? मग तुम्ही बाहेर जाऊन एन्क्वायरी केली आहे की ते हे गिटार कितीला मिळतं, तबला कितीला मिळतो, किंवा पखावाज कितीला मिळतो, सतार कितीला मिळतो, आणि तुम्ही ठरवताय? म्हणजे काही काही पालक असे आहेत जे असं ठरवतात की आम्हाला करता आलं नाही ना म्हणून आमच्या मुलांनी करावं. अरे बरोबर. का? पण त्याला नाही करायचंय, त्याला जर नसेल इंटरेस्ट त्याच्यामध्ये, तर तुम्ही का बळजबरी करता? माझ्या संगीत विद्यालयात अनेक पालक असे सांगून येतात की म्हणून आम्हाला आमच्या मुलाला शिकवायचंय. त्याला मी जेव्हा विचारतो, आणि मुलगा किती असतो, 16-17 वर्षाचा, त्याला मी विचारतो तुला करायचंय का? नाही नाही मला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे. म्हणलं मग ते कर, ते कर ना ज्यात तुला आनंद मिळतो, जो तुझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे, ते पहिल्यांदा कर. बरोबर आहे. मला माझ्या संगीत विद्यालयाचा बिझनेस नाही करायचा आहे. मला जे करायचंय ते शिकवण्याच्या माध्यमातून कुठला तरी कलाकार घडवायचा आहे. कारण प्रत्येक जण येणारा कलाकार घडेलच असं नाही ना. हा, ते शेवटी पुन्हा ते एंड ऑफ द डे कलाक्षेत्रात आलात म्हणजे स्किल पेक्षाही जास्त बरोबर, नशीब असतं. नशीब असतं. ऍब्सोल्युटली. काही वेळेला तुम्हाला लिहावं लागतं, काही वेळा देव लिहितो. हा, म्हणजे हे काय मला मला कधी कधी हा प्रश्न पडतो की हम्म. हे फॉर्च्युनेटली आहे का हे अनफॉर्च्युनेटली आहे? कारण बँकेत जॉब करणाऱ्या माणसाची नोकरी गेली हे नशिबावर नाही जात, बरोबर, पण कलाकाराला कला शिकून जमली नाही तर ते नशिबावर जात. नशिबावर जातं. खरंच आहे, हे मात्र आहे. हे आणि बोलून दाखवणारे आपलेच असतात.
हा म्हणजे आणि या गोष्टीचा खूप त्रास होतो. या गोष्टीचा खरंच खूप त्रास होतो. म्हणजे मी जेव्हा काहीच कमवत नाहीये, नोकरी सोडून आलोय आणि त्या फेजमध्ये असताना ना माझेच रिलेटिव्ह काही असे होते, काहीच करत नाही, ह्याच्याने काय होणार आहे? ठीक आहे, घरामध्ये आहे, आपल्याकडे परंपरा आहे, सांगीतिक वातावरण आहे, आजोबा एक गोष्ट करायचे, वडील एक गोष्ट करतात, त्यांच्या व्यतिरिक्त हा कुठेच दिसत नाही. मग तेच रिलेटिव्ह जेव्हा आज आपण काहीतरी वेगळे प्रोजेक्ट्स करतो, आपलं कुठेतरी नाव होतंय किंवा आपण मोठे इन्स्टिट्यूट आज पुण्यामध्ये चालवतोय, अशा वेळेला हे लोक आपला वापर करून तिथे पब्लिसिटी करतात. हा, Exactly. तो ना तुम्हाला हाय, तुम्हाला हाय. सो अगदी करंट सिनेरिओ सांगतो की हा. आज जेव्हा आता आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्ड मधले आहोत, प्रत्येकाचा अर्निंग सोर्स हा वेगळा आहे, बरोबर. पण आता त्याच अर्निंग सोर्सचा ऑफ सीझन आहे. मग काय करायचं, आपण युट्यूब करूयात. बरं, हा. हीच लोक नातेवाईक हे म्हणतात की अरे युट्यूबवर तू हे बघितलंस का, युट्यूबवर ते बघितलं, अरे ते हा. केवढे पैसे कमवतात. पण आज आपल्या घरातलं करतंय बरोबर. म्हटल्यावर पहिले चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क असतो बरोबर, करेक्ट. की तू युट्यूब करतोयस आणि मग कसं करणार आहेस, आणि मग पैशांचं काय, मध्ये 1 महिन्यात येतील का, हा, मग ते कधी येणार, मग तू Correct. युट्यूब करतोय तिथे वेळ देणं, शेवटी ती course. कला आहे, Of तिथे course. वेळ दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे. तो वेळ देता देता मग तू इकडची कामं सोडायला लागलास तर हा, मग पैशांचं काय, मग फ्युचरचं काय. करेक्ट. म्हणून मी म्हणलं ना की आपल्या पिढीपर्यंतची पिढी ही अशी आहे ना की ती अनफॉर्च्युनेटली कलेची खूप साधना या पिढीकडे आली, करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. पण ती इम्प्लिमेंट करता आली नाही. आपल्या पुढच्या True that. पिढीकडे कलेची साधना खूप कमी गेली, पण त्यांना शिकायला खूप स्कोप आहे, शिकायला प्रचंड स्कोप आहे. शिकायला, मेंटेन करायला किंवा करिअर बनवायला. फ्री ऍक्सेस आहे प्रत्येक गोष्टीला. म्हणजे आता मी सुद्धा संगीत विद्यालयात जेव्हा माझ्या मुलांना शिकवतो, कधी कधी ते काहीतरी युट्यूबवरचे व्हिडिओज बघून येतात तबला वादकांचे. तर जनरली झाकीर हुसेन जी असे आहेत की जे लहान मुलांनाही माहिती आहेत, मोठ्यांनाही माहिती आहेत, सो ते बघून येतात. आम्हाला तसं वाजवायचं, कारण आज फ्री ऍक्सेस आहे युट्यूबचा सगळ्यांना. काही तुम्ही सर्च करताय आणि काही त्याच्यावरती पाहताय, राईट. सो कुठे त्या गोष्टीला आपल्याला मिळाली नाहीये, त्या गोष्टी आज यांना मिळतात, त्याचं कुठेतरी एका पॉइंटला वाईटही वाटतं. बरोबर आहे. आपल्याला नव्हतं, आम्ही शिकताना नव्हतं युट्यूब, नव्हत्या गोष्टी. की ह्या एवढ्या प्रमाणात गोष्टी आपण इझिली सर्च करू शकू. आज मुलांना अवेलेबल आहेत, पण त्याचा दुष्परिणामही आहे. याचा दुष्परिणाम मी सांगतो काय आहे. जे मुलं युट्यूबवरती तबला वादकांना बघून येतात, त्यांना त्या स्पीडला वाजवायचं असतं. जे की तबला क्लास जॉईन करून Obviously. झालेले असतात 7-8 महिने. 7-8 महिन्यात कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? म्हणजे मी त्या प्रत्येकाला सांगतो की तुम्ही एक काम करा, कितवीत शिकताय? 6वीत आहेत ना, उद्यापासून 8वीत बसा. 2 दिवस 8वी बघा, मग 10वीत जा. होईल? पॉसिबल होईल? नाही होणार. तसंच आहे. यू कॅन मॅच स्पीड. पहिली, दुसरी, तिसरी करत शिका ना, स्टेप बाय स्टेप शिका. तर तुम्हाला ते ज्या स्पीडला वाजवतात ते साध्य आहे, नाही म्हणत नाही मी. लोकांना आज फॅसिनेशनच आहे, फास्ट वाजवणं प्रत्येक तबला प्लेअरचं फॅसिनेशन आहे ना, पण ते साध्य करण्यासाठीच्या स्टेप्स तरी फॉलो करा, तर ते पॉसिबल आहे. एका मुद्द्यावर येतो की क्लासेस सुरू करणं, म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोटा फॅक्टरी आपण सगळ्यांनी पाहिली की कोटामध्ये असे खूप क्लासेस आहेत, बरोबर. ते शहरच क्लासेससाठी हो ओळखतात. हो हो. असं येत्या मागच्या काही काळामध्ये पुण्यात झालं की कला रिलेटेड इतके क्लासेस आले, म्हणजे काही कला अशा आहेत की ज्या तुमच्याकडं आत्म असाव्या लागतात, बरोबर. त्याही कलांचे क्लासेस आले. बरं, ते शिकवतात काय, हा तर एक खूप वेगळाच मुद्दा आहे म्हणजे, आणि लोक तिथे फॅसिनेट होऊन जातात, बरोबर. पण आम्ही असं ऐकलंय की तुझा एक किस्सा आहे की पुण्यात क्लासेस सुरू करायच्या आधी तू एक खूप वेगळा रिसर्च केला होतास. हो हो हो. त्या रिसर्च बद्दल सांग. मी मला संगीत विद्यालय चालू करायचं स्वतःचं, हे माझं ड्रीम होतच. पण आपण अशा सिटीमध्ये आहोत जिथे खूप क्लासेस घडतात, खूप कलाकार घडतात आणि खूप मोठे मोठे कलाकार वास्तव्याला आहेत, ज्यांचे मोठे मोठे शागिर्द आहेत. अशा सिटीमध्ये आपण वेगळ्या पद्धतीमध्ये काय देऊ शकतो हे मला कळत नव्हतं. मग म्हणून मी जेव्हा म्हणजे काय म्हणू आपण, माझ्या डोक्यात आलं आणि मी क्लासेस चालू केले, असं नाही केलं. मी बेसिकली केलं काय, तर मी पुणे शहर किंवा पुणे जिल्हा 6 डिव्हिजन मध्ये माझ्या दृष्टीने डिवाइड केला. हा कलाकाराचा खंड असतो बरं का. exactly. जो माणूस सरळ जातो ना, तो खूप सरळ जातो की मी आता क्लास उघडणार, मग मी क्लास उघडला, मग मार्केटिंग कंपनी, मग हे जे असतं ना, हा कलाकाराचा खंड असतो. ऍब्सोल्युटली करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण आपण ना ट्यूबलाईट सारखे होतो असं मला कायम वाटतं. बरोबर आहे. आपण असे जात नाही. ट्यूबलाईटचा प्रकाश कसा असतो, असा स्प्रेड. असं नाही, आपण असा विचार करतो सतत.
सो मी तेव्हा पुणे जिल्हा 6 डिव्हिजन मध्ये माझ्या दृष्टीने डिवाइड केला. आणि डिवाइड केल्यानंतर म्हणजे काय सपोज सदाशिवपेठ एक एरिया असेल तर दुसरा एरिया डायरेक्ट पाषाण, तिसरा एरिया डायरेक्ट कात्रज किंवा अजून त्याच्या पुढचा एरिया वगैरे असं केलं होतं त्या काळात. आणि तिथले मी क्लासेस चूज केले बर. आणि मी शिकायला गेलो पहिल्यापासून ना. म्हणजे त्यांना मी असं सांगितलं की मला तबला शिकायची इच्छा आहे, पण माझं वय खूप मोठं आहे, मी झालं आता 26-27 क्रॉस केले, मला जमेल. तर म्हणायचे की हा जमेल की, त्यात काय एवढं, आमच्याकडे मोठे मोठे अजून आहेत. म्हणलं वा वा मस्त, येतो. मी त्यांच्याकडे जायचो, त्यांच्याकडे मी 1 महिना शिकायचो, त्यांची फी द्यायचो रितसर आणि सांगायचो की नाही मला नाही आवडलं, मी सोडतो क्लास. प्रत्येक ठिकाणी मी वेगवेगळं कारण देत गेलो. पण त्या ह्याच्यामध्ये त्या 6 ठिकाणी घेतलेल्या त्या 6 महिन्याच्या अनुभवात मी एक गोष्ट शिकलो की काय गोष्टी शिकवताना करायच्या नाहीत. म्हणजे मला वाटलं म्हणून मी इन्स्टिट्यूट चालू करतोय, मला वाटलं म्हणून मी त्याला इन्स्टिट्यूट म्हणतोय, असं नाही केलं. म्हणजे मी आता मी नाव नाही घेत त्या संगीत विद्यालयाचं, पण एका संगीत विद्यालयामध्ये मी शिकायला गेलो होतो. तिथे ना ते जे शिक्षक होते ते 30 सेंटीमीटरची आपली जी लाकडी फुटपट्टी आहे ना, त्या फुटपट्टीने असं उभं मारायचं इथे पेरांच्या मध्ये. बर. असं हाडावर फाटकन जोरात असं कसं वाजवता येत नाही, 2 दिवस झाले तू एकच गोष्ट वाजवतोय. मी पहिल्यांदा ती गोष्ट ठरवली की कुठल्याही पोरावरती हात उचलायचा नाही. कारण आपण जी गोष्ट शिकवणार आहोत, शिकवायला जाणार आहोत, ती गोष्ट एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे आणि त्या गोष्टीला तसंच बघितलं गेलं पाहिजे. जोपर्यंत मी येणाऱ्या विद्यार्थ्याला त्या गोष्टीचा नाद लावणार नाही तोपर्यंत मी त्याचे टेक्निक्स शिकवायला जाणार नाही. बरोबर आहे. आधी नाद लागला पाहिजे त्या वाद्याचा किंवा त्या कलेचा, तर तुम्ही पुढच्या गोष्टी इझिली करू शकता किंवा तुम्ही शिकवू शकता. आणि खरंच सांगतो, नाद लागल्यानंतर खूप इझिली मुलं शिकतात. हा, कारण ती सवय लागून जाते की मला ह्याच्यात मजा येते, मला हेच करायचं. करेक्ट. एक शिक्षक असे होते की जे एखादा बोल वाजवताना चुकला तर तबला उचलायचा, डोक्यावर धरायचा. ते मला वाटतं आम्ही काहीतरी तो 5व्या मजल्यावरती तो क्लास होता, डोक्यावर घेऊन खाली जायचं, परत वर यायचं, असं 4 वेळा करायचं. किती वेळा चुकला तेवढ्या वेळा ते वर खाली करत राहायचं. अच्छा. म्हणजे ही शिक्षा आहे. तुम्ही कुठल्या गोष्टीची शिक्षा देता आणि कशासाठी देता? एखादा मुलगा तुमच्याकडे काहीतरी जर शिकायला येतोय तर तो काहीतरी चांगलं शिकायला येतोय, ही भावना त्याच्यामध्ये आधी तुम्ही रुजू तरी करा. बळजबरीचा मामला नाही होत कलेच्या बाबतीत, कधीच नाही होत. ते आतून यायला पाहिजे. ते आतून आलं तर तुम्ही असली पाहिजे ते. हा, आज माझ्या विद्यालयात जेवढे विद्यार्थ्यांची संख्या आहे त्या सगळे विद्यार्थी असे की ते लिटरली भांडतात त्यांच्या पालकांशी. कितीही मोठा पाऊस असू दे, जो आता गेले 2-3 आठवडे आपल्याकडे आहे, रेड अलर्ट मध्ये पुणे, तरी कार काढा पण मला तबल्याच्या क्लासला सोडा. हे काय, हे शिक्षक म्हणून माझं यश आहे 100% त्या बाबतीमध्ये. सो मी त्यावेळेला तो सर्च असा केला की मला कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत. माझ्याकडे जेवढे फॅकल्टीज शिकवणारे आहेत, मी प्रत्येक महिन्याला मीटिंगमध्ये त्यांना सांगतो की कुठल्याही वेळेला कुठल्याही मुलावरती, लहान असू दे मोठा असू दे, डोळे उगारायचे नाही, डोळे मोठे करून पाहायचे नाही. म्हणजे मी काही वेगळं करतोय का, तर नाही, मी वेगळं काहीच करत नाही खरं सांगायला गेलं तर. मला असं वाटतं की यातलं एक वेगळेपण जे मला जाणवलं बाय द कॉन्व्हर्सेशन, की लोक बाकीच्या, म्हणजे मी डायरेक्ट नाही बोलत आहे, पण बाकीचे शिकवणारे शिक्षक हे काय म्हणतात, एक प्रॅक्टिकल गोष्ट तयार करतायत की हा तबला किंवा हे तुला वाजवायचंय आणि तुला शिकायचंय. तू इमोशन क्रिएट करतोयस, तू ती फिलिंग क्रिएट करतोय. कारण की तुला शिकवाय, तुला पैसे मिळत आहेत त्या गोष्टीचे, की तू आला हा असा हे असं हे तूही करू शकतोस, ऑफकोर्स, विच इज मोर इझियर. येस. पण तू त्याच्या आधी ठरवतोस की मला त्या माणसाला त्या गोष्टीचा नाद लावू दे. परफेक्ट. मग नाद लागल्यानंतर मला सा शिकवायची गरज नाही, कारण तो सा घरनं शिकून येईल, की आज मला वेगळं काहीतरी करून दाखवायचंय. एक्झॅक्टली. म्हणजे आता मी कायम माझ्या विद्यार्थ्यांना म्हणतो की नादसप्तक संगीत विद्यालय हा परिवार आहे. कारण माझ्या नादसप्तक संगीत विद्यालयामध्ये त्या पद्धतीत लोक लिटरली राहतात. बरोबर आहे. म्हणजे माझ्याकडे सुगम संगीत शिकणाऱ्या बायका, त्यांचा ग्रुप आहे, म्हणजे अख्ख्या बॅचचा ग्रुप आहे असं नाही, जेवढ्या बॅचेस आहेत त्या सगळ्यांचा मिळून ग्रुप आहे, ते बीशीला जातात, पण त्यांच्या ग्रुपचं नाव नादसप्तक संगीत विद्यालय बीशी आहे. हे यश आहे 100%. मी फक्त म्हणजे आता प्रत्येक संगीत शिक्षक हा प्रयत्न करतो की तुम्ही आमच्याकडे येताय, आम्हाला फी देताय, आम्ही तुम्हाला शिकवतोय, एवढं काम नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्लॅटफॉर्म देणं आमचं काम आहे.
कारण ती अरे ती बाय द टाइम अपेक्षा क्रिएट झाली आहे माहिती का, की Yes. तुम्ही क्लास करा, तुम्ही कन्सल्टन्सी, ते IT कल्चर Correct, correct, correct. कन्सल्टन्सी केली करेक्ट. की तुम्ही जॉब दिलाच पाहिजे. हा. म्हणजे आजकाल असे क्लासेस आहेत ना की जिथे हे नाही सांगत की आम्ही काय शिकवतोय, बरोबर. पहिले हे सांगतात की आमच्याकडे 100% प्लेसमेंट गॅरंटी. एक्झॅक्टली. पण आम्ही काय केलं, आम्ही करताना विद्यालयाचा संचालक म्हणून मी त्यांना डायरेक्ट स्टुडिओ प्लॅटफॉर्म दिला गुड. गायला. म्हणजे आपलं नादसप्तक संगीत विद्यालय याच नावाने युट्यूब चॅनल आहे. बरोबर. त्याच्यावरती जेवढी गाणी आहेत, एकही गाणं कुणीतरी गायलेलं यांच्याकडनं गाऊन घेतलेलं नाही. माझे वडील गिरीश पंचवाडकर हे स्वतः लिहितात, स्वतः कंपोज करतात. तेच आम्ही विद्यार्थ्यांकडनं बसवून घेतो आणि आपली सगळी टीम आहे जी व्हिडिओ करते त्याचा, जो मी त्यांना ऑडिओचा एक्सपिरियन्सही देतो, जो प्रोफेशनल स्टुडिओ मधला असतो, व्हिडिओचाही देतो की जो फक्त त्यांना BTS मध्ये युट्यूब वरती बघायला मिळतो. बरोबर आहे. एखादं फिल्मचं BTS बघतोय किंवा कुठलंही. सो त्यांना जिथे ते आपण पाहतो त्या प्लॅटफॉर्म वरती आणून ठेवल्यानंतर काय होतं, हा पण अनुभवच आहे ना. 100%. सो इन शॉर्ट मला सांगायचा मुद्दा हा आहे की कला हा अनुभव आहे. कला शिकणं किंवा कला परफॉर्म करणं हा अनुभव आहे. म्हणजे मी खूप वेळेला माझे जे आता जवळपास 6-7 वर्ष झाली माझ्याकडे शिकणारे तबला वादक आहेत, तबलाचे स्टुडंट आहेत, तर ते मला कायम विचारतात की सर गाणं कसं वाजवायचं, हे गाणं कसं बसवू. म्हणलं तबला ऐकायला शिक. आपण गाणं ऐकतो त्यातला तबला ऐकायला शिक. कुठलाही तबला शिक्षक गाणं कसं वाजवायचं किंवा गाण्यात कसं वाजवायचं हे शिकवत नाही. तर हे कोण शिकवतं मग? तर रंगमंच शिकवतो. हो. म्हणजे अनुभव. आणि मी प्रत्येकाला सांगतो की अनुभव एकदा घ्या आणि तो एकदाच येत असतो. कारण म्हणजे उद्याच्याला तू जर माझ्याकडे आला आणि मी तुला म्हटलं चल रे एक गाणं आपण वाजूया, तू एक गाणं वाजवशील, तो तुझा पहिलं गाणं वाजवतानाचा जो तुझा अनुभव आहे ना, तो वेगळा आहे. तो अनुभव आहे. सेकंड टाइम तू युजर फ्रेंडली आहेस त्या गोष्टीला. 100%. तो एक कॉन्फिडन्स बिल्ड होत जातो की अरे मला जमतंय, करेक्ट आवडतंय, करेक्ट मला जमतंय, आवडतंय, आणि एका पॉईंट नंतर होतं की त्यांना आवडतंय. एक्झॅक्टली. आणि पहिला आहे म्हणून तो अनुभव आहे. 100%. पहिला आहे म्हणून तो अनुभव आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे की आज लोकांना त्या गोष्टीचं खूप फॅसिनेशन आहे, स्पेशली युथ मध्ये, की आम्हाला पटकन काय म्हणतो आपण स्टेजवर जायचंय, आम्हाला रील्स करून टाकायचे किंवा आम्हाला सतत चर्चेत राहायचं, जे एक आपण म्हणतो ना. तर टेक्नॉलॉजीने दिलेलंच आहे ती गोष्ट की तुम्हाला फिअर घालवायचंच आहे. जर तुम्हाला तगायचं आजच्या काळात तर यू हॅव टू. पण तरी मी म्हणेन की अर्ध्या हळकुंडात पिवळं होऊन करणारे आपल्याकडे प्रचंड लोक आहेत की जे खूप बरोबर बोललास. चुकीचं करतायत. खूप असं बरोबर मी आहे. म्हणेन. कारण रील्स करणं, इंस्टाग्राम वरती टाकणं और युट्यूब वरती टाकणं आहे, स्ट्रॉंग मीडियम आहे. पण खरं सांगायचं तर दररोज ते कंटेंट तेवढा देणं ही तुमची जबाबदारी आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नक्की काय विषय आहेत? खरं तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा माझ्या एकट्याचा नव्हता. श्री रविशंकरांचं जे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे त्यांच्या प्लॅटफॉर्म अंडर ऑल ओव्हर इंडिया मधले सिलेक्टेड विथ ऑडिशन्स 1600 तबलावादक एकत्रित येऊन तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होणार होता. आणि सगळ्या तबला वादकांना माहिती आहे पंडित अरविंद कुमार आझाद जी आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक होते, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो जवळपास 1.5 तासाचा नॉनस्टॉप तबला प्लेइंगचा रेकॉर्ड झाला होता. सो द मोस्ट डिफिकल्ट थिंग ऍट दॅट टाइम टू परफॉर्म, की जिथे दोघं तिघं असेल ना आपण सिंक मध्ये करू शकतो, 1600 तबला वादकांनी सिंक मध्ये वाजवणं. बापरे. आणि म्हणजे आम्हाला अजूनही आठवतंय, एक गिनीज बुकच्या सुरुवातीला, शोच्या सुरुवातीला एक गणेश परण होतं. गणेश परण म्हणजे गणपतीची प्रार्थना तबल्याच्या माध्यमातून. सो ती अरविंद कुमारजी गाणार होते. आणि अरविंद कुमारजींचा आवाज इतका बेस आहे की ते त्यांच्या आवाजामध्ये इतकं छान वातावरण निर्मिती झालेली होती पहिल्या मिनिटामध्ये. आणि त्याच्यानंतर पडलेल्या 1600 वादकांचा एकत्रित धा, म्हणजे मला त्यावेळेला असं फिलिंग आलं होतं की आयुष्यात किंवा जगात जर डिवाइन काय असू शकतं तर हा नाद आहे. 1600 वादकांचा एकत्रित पडलेला धा. आणि तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यावेळेला झाला. खरं तर तो होत असताना तेव्हा काहीच वाटलं नव्हतं. त्याच्यानंतर खूप गोष्टी अंगावरती येतात जेव्हा तुम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर होता, तेव्हा त्या गोष्टी अंगावर येतात. पण
मी म्हणेन की थँक्स टू माझ्या घरच्यांचे संस्कार, माझ्या आईबाबांचे, आजी आजोबांचे, की ज्यांनी कधी मला उडू दिलं नाही. आणि त्यामुळे मी एक दिवस ते सेलिब्रेट करतो, कुठलाही असू दे. अजूनही कुठलाही पुरस्कार मिळाला, अवॉर्ड मिळाला, मग एक दिवस माझ्या माझ्या आयुष्यात माझ्या डोक्यात तो असतो. त्याच्या नेक्स्ट डे माझ्या डोक्यात एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की बाबा आपल्याला नवीन काहीतरी करायचं, कारण आपण ऑलरेडी या लेवलला आलोय. Right. सो त्यांना आपण योग्य वाटतो हे आपलं नशीब, म्हणून आपण तिथे आहोत. सो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मी त्या 1600 वादकांमध्ये मी एक होतो, जो की ऑल ओव्हर इंडियामधून सिलेक्ट झालेले तबला प्लेयर्स होते ते. क्या बात. आणि त्याच्यानंतर मी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा माझ्या बाबांचा जो ग्रुप आहे गाण्याचा, क्षितिज, जे गेले अनेक वर्ष कार्यक्रम करत आलोय. म्हणजे क्षितिज ही संस्था ही एकमेव संस्था आहे की ज्यांनी राष्ट्रपती भवनात, जेव्हा माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होत्या, बर. तेव्हा त्यांच्या समोर जाऊन आम्ही कार्यक्रम केलेला क्या बात. राष्ट्रपती भवनात. आणि आमच्या बरोबर त्यावेळेला लावणी सम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण आणि त्यांचा मुलगा विजय चव्हाण, हे दोघंही आमच्या बरोबर त्यावेळेस कार्यक्रमामध्ये होते. सो आम्ही क्षितिज संस्थेनी एक कार्यक्रम प्लॅन केलेला होता बाबूजींसाठी. बाबूजींची नॉनस्टॉप 101 गाणी. बर. सो 101 गाण्यांचा कार्यक्रम जो रन होणार होता सलग 9 तास, नॉनस्टॉप 9 तास. ऑफकोर्स ऑडियन्स फ्लोटिंग होता, तरी सुद्धा प्रचंड पॅक असायचा ऑडिटोरियम. आणि तो ऍक्च्युली लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे. पण लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा शो करत असताना माझा इंटरनल रेकॉर्ड असा झाला त्यातल्या त्यात, आणि तो मी म्हणेन की तो गणरायाने करून घेतला. कारण 101 गाण्यांमध्ये मी 86 सॉंग्स वाजवले. 86 गाणी माझ्याकडनं वाजवून घेतली गेली म्हणण्यापेक्षा मी म्हणेन गणपतींनी तेवढा आशीर्वाद दिला, बाप्पाचा आशीर्वाद आहे म्हणून तेवढी ताकद पुरली. अराउंड 500 मिनिटाचं प्लेइंग. 500 मिनिटाचं प्लेइंग. क्या बात आहे, क्या बात. मग ऑफकोर्स तुम्ही जेव्हा त्या रंगमंचावरती असता तुम्हाला त्या गोष्टीचं खरंच भान नाही राहत. बरोबर. आणि मग तुम्ही डेडिकेटली ते केलं तर. आणि नंतर मग मी क्रोसिन वगैरे खाऊन त्याच्या पुढे अंगदुखी सहन केली आहे. पण ती नशा आहे. मला माझ्या दृष्टीने तबला वादन करणं, मग ते कुठेही असू दे, इथं मला तबला वाजवायचा असेल, रंगमंचावर वाजवायचा असेल, स्टुडिओत वाजवायचा असेल, तबला सोलो करायचा असेल, किंवा कुठल्या अवॉर्ड्स साठी वाजवायचा असेल, तुझ्यासाठी हे प्रेम आहे हे कळतं, कारण की तुझ्या हाताची एक सर्जरी झाली. त्याचा काय किस्सा आहे? माझा सॉलिड रिसर्च करून ठेवला यार तुम्ही. माझा एक ऍक्सिडेंट झाला होता स्कूलमध्ये असताना, आणि त्याच्यामध्ये माझं डाव्या हाताच्या मनगटाचं बोन फ्रॅक्चर होतं. आणि ते बोन फ्रॅक्चर झाल्यानंतर ते प्लास्टर केलं गेलं, प्लास्टर झालं, ते चुकीच्या ठिकाणी बोन प्लेस झालं इंटरनली. 3 महिन्यांनी आम्ही प्लास्टर काढल्यानंतर ते कळालं, आणि डॉक्टर म्हणाले परत रिप्लास्टर करूया. आम्ही परत रिप्लास्टर केलं, परत ते त्याच पोझिशनला राहिलं. ते म्हणाले ऑपरेशन करावं लागेल. मी रेडी नव्हतो, कारण मला वाटतं काहीतरी त्यावेळेस माझी तबल्याची 4थी का 5वी परीक्षा होती पुढे 3-4 महिन्यात. आणि मला दिसत होतं, डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की जर मी ऑपरेशन केलं तर मला तबला वाजवता येणार नाही. म्हणजे ते गॅरंटी देत नाहीत की तू तबला वाजवू शकशील. म्हटलं मला करायचंच नाहीये या असल्या गोष्टी, मला परीक्षा द्यायची, कारण मला याच्यात ग्रॅज्युएशन व्हायचं हे डोक्यात होतं त्यावेळेला. आणि त्यामुळे मी ते ऑपरेशन केलं नाही. मी तसाच तो त्रास सहन करायचो, तसंच वाजवायचो. ते गेले अनेक वर्ष मी ते केलं, जवळपास 18-19 वर्ष मी ते सहन केलं. खूप त्रास व्हायचा, नमनेस यायचा, वाजवताना ब्लिडिंग व्हायचं, बऱ्याचशा गोष्टी त्यात सहन केल्या जायच्या. पण काय होतं, एक वाजवायचा नाद आणि तबल्याचा नाद ह्याच्यात मी इतका घुसून जातो प्रत्येक वेळेला की मला बाकीच्या गोष्टींना महत्व द्यावंच वाटत नाही. म्हणजे मी कार्यक्रमात सुद्धा वाजवताना माझ्या हाताला त्रास होत असेल किंवा माझ्या हातातून रक्त येत असेल तरी माझ्यासोबत हळद सतत असायची की जी मी लावायचो आणि वाजवायचो. पण मी कधी कार्यक्रम थांबवला नाही त्या गोष्टींमुळे. पण समहाऊ गेल्या फेब्रुवारीमध्ये याच वर्षी माझ्या हाताचं सेन्सेशन पूर्ण गेलं, आणि सेन्सेशन गेल्यानंतर मात्र मग सगळ्या हाताच्या मुवमेंट्स बंद झाल्या. आणि मग जेव्हा माझ्या घरच्यांनी लगेच तात्काळ आम्ही निर्णय घेतला की आपण ऑपरेट करूयात. सो एक मेजर सर्जरी झाली माझ्या हाताची. सो अजूनही त्याच्या आहेत खुणा एवढ्या मोठ्या. सो 16 टाके होते हाताला. बट मला असं वाटतं की एक वेळ झालं बरं झालं, कारण लॉंग वे टू गो अजून. आणि ह्याचा सगळ्याचं कनेक्शन कुठेतरी
संस्कारांवर आहे का? म्हणजे तुमचे वडील गिरीजी पंचवडकर ते सुधीर फडके सरांकडे शिकले. हम्म. तुम्ही म्हणजे का त्यांच्या सरांच्या ओव्हरऑल त्या प्रवासामध्ये गदिमा असतील, खूप मोठ्या मोठ्या लोकांचे संस्कार जे नकळतपणे ऐकण्यातनं किस्स्यांमधनं तुझ्यावर होत गेले हम्म. आणि मग हे डेडिकेशन कुठनं तरी त्या संस्कारातनं आलं असं वाटतं. निश्चित आहे ना. अं, पण संस्कार खरं सांगू मला असं वाटतं की संस्कार तर मेन बूस्टर आहे या शंभर. सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण तुम्ही मेंटली खूप सफर होत असता जेव्हा अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात. बरं, ऍज अ तबला प्लेअर म्हणून मेन कामच हाताचं असताना तुमचा हात जेव्हा बंद पडतो तेव्हा तुम्ही याच गोष्टीवरती धरता ना. बरं, दुसरं म्हणजे माझ्या घरामध्ये मला आता तू जसं सांगितलंस की बाबांना बाबूजींचा सहवास लावलाय, माझ्याच आजोबांकडे ते गाणं शिकलेले आहेत, तिथून तो प्रवास त्यांचा चालू झालाय. सो मला आठवते त्यानुसार माझ्यावरती नुसते संस्कार नाही झाले, माझ्यावरती सांगीतिक संस्कार झाले. क्या बात आहे. सकाळी मला जी जाग येते ती गीत रामायण मधल्या कुठल्या तरी गाण्यानी जाग येते, शांता शेळकेंच्या गाण्यानी जाग येते, माणिक वर्मनच्या गाण्यानी जाग येते. सो त्यामुळे त्या लोकांबद्दल ना आपलेपणा वाटायला लागतो. आपलेपणा म्हणताना मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की जिथे आपलेपणामध्ये कधीतरी तुम्हाला ते घरचे वाटतात. बरोबर आहे. एक्झाम्पल, समजा आपण झाकीरबाईं बद्दल बोलत असू तर झाकीरबाईंबद्दल कुठलाही तबलावादक बोलताना त्याच आदराने बोलेल, पण आदरयुक्त भीती निर्माण होईल जेव्हा ऍक्च्युली झाकीरबाई समोर असतील. बरोबर आहे. बरोबर ना? किंवा अशोक सराफांबद्दल मी बोलेन. अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, जे आपली जनरेशन आपण जे बघून मोठे झालेलो आहोत, किंवा लक्षाला एकदम नॉर्मली म्हणू ना, अरे लक्षाचा सिनेमा लागला, पण आज जर लक्ष समोर आली तर नाही होऊ शकत. आपण नाही म्हणू शकत. पण ह्या लोकांच्या बाबतीमध्ये मला ते कायम आपलेपणा वाटत राहिला. मला तो सतत असं वाटतं की त्यांनी खूप संस्कार केले. सांगीतिक म्हणताना मी त्यात म्हणेन की ज्या पद्धतीत त्यांनी गाणी केलेली आहेत, किंवा ज्या ज्या वातावरणात ती घडली, ते काय आहे, ते आज आज खूप सगळं सोपं आहे या ह्याच्यामध्ये. खरंच सोपं आहे. खूप सोपं आहे. म्हणजे सॉरी, कट केलं मी. बोल. म्हणजे खरंच तुला फॅमिलीतनं अशी अनेक किस्से ऐकले असतील. असा एखादा किस्सा आहे का की जो खूप ऐकल्यानंतर स्पेशल वाटला होता? स्पेशल वाटला होता या लोकांबद्दलचा? हा, म्हणजे गदिमा किंवा सुधीरजी असा. हा, किस्से खूप आहेत, आठवणी पण खूप आहेत. पण किस्सा जो मी अनुभवला किंवा ज्या आठवणी मी ऐकल्या, त्याचं मी एकदा व्हेरिफिकेशन केलं बरं का. तर तो मला सांगायला आवडेल. 100%. एकदा अशी संधी आली होती की गदी माडगुळकरांचे चिरंजीव श्री आनंद माडगुळकरजी, तर त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करायला मिळालं आणि मला त्यांच्या घरी जाता आलं. गदिमांचं घर, पण फॅसिनेशन आहे. ज्या लोकांनी गदिमा ऐकलेत, गदिमांबरोबर चे किस्से अनुभवलेले आहेत, गदिमांच्या आठवणींमध्ये रमलेले आहेत, अशा लोकांना कायम एक फॅसिनेशन असतं की गदिमांचं घर बघायचंय. पंचवटी नावाचा जो बंगला आहे भल्ला मोठा, तिथे मी जाऊ शकलो, या बाबतीत खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी आनंदजींना भेटलो आणि ना माझ्या वडिलांकडनं किंवा श्रीधरजींबरोबर जेव्हा कार्यक्रम मी ऐकले तेव्हा मला खूप सारे असे एक वाक्य, किंवा आपण काय म्हणू, क्युम्युलेटिव्ह किस्स्यांमध्ये एक वाक्य सतत असायचं की गदिमा इम्प्रॉम्प्टू लिहायचं. आजच्या भाषेमध्ये आपण म्हणू इम्प्रॉम्प्टू. त्या काळामध्ये ते म्हणायचं की गदिमा एकटाकी लिहायचे. बरोबर. एकटाकी लिहायचं म्हणजे काय लिहित असतील ना, म्हणजे त्यांचं पाठ होतं खरंच एवढं सगळं का काय, असं मला खूप प्रश्न पडायचा. आणि जेव्हा मी गदिमांच्या घरात होतो, गदिमांचा अण्णांचा खूप मोठा एक भला मोठा फोटो आहे वॉलवरती, तिथे बसलो होतो, आनंदजी समोर होते आणि मी आनंदजींना विचारलं की म्हणलं आम्ही असं ऐकून की अण्णा एक टाकी लिहायचे, खरं आहे का हे? तर आनंदजी हसले पहिल्यांदा बघून. मी म्हणलं काय झालं? म्हणले की तुमच्या पिढीकडनं असा प्रश्न अपेक्षित नव्हता नाहीये. खरं तर, की तुम्ही असं विचारावं. म्हणजे अण्णांची पिढी, त्यानंतर आमची, त्यानंतर तुमच्या वडिलांची आणि तुमची, बरोबर आहे. एवढी ती जनरेशन गॅप. आणि तुम्ही जेव्हा हे विचारताय तेव्हा वाटतं की काहीतरी तुम्ही त्यांना ऐकलेलं आहे, बरोबर आहे. त्यांच्याबद्दल वाचलेलं आहे. आणि म्हणाले की हो,
अण्णा खरंच 1% लिहायचे. म्हणलं 1% कसं लिहित असतील ना, पण ते म्हणले पण ते 1% लिहिण्यामध्ये त्यांच्या आधी खूप मोठा विचार असायचा. त्यांची एक जागा होती जिथे ते लिहायला बसायचे, तिथे ते बसायचे. त्याच्या आधी ते शांतपणे काय लिहायचंय त्याच्यावरती डोळे बंद करून विचार करायचे. ती शब्दसंपदा सगळी एकत्र करायचे. आता मी वेगळं सांगून काय होणार आहे खरं तर, पण अख्ख्या जगाला माहितीये की गदिमांवरती मा सरस्वतीचा आशीर्वाद होता, एवढी शब्दसंपदा होती त्या माणसाकडे. सो त्यांनी केलं होतं. म्हणजे गीत रामायण सगळ्यांना माहितीये, सिनेमांसाठी लिहिलेली गाणी सगळ्यांना माहितीयेत. मग गदी माडगुळकरांनी तर सिनेमामध्ये कामही केलंय. हो. तुम्ही मला वाटतं युट्यूबवरती आहे ते, मगाशी जे मी सांगत होतो कविराय राम जोशींवरती जे मी संगीत नाटक केलं त्यांच्यावरती सिनेमा आहे, लोकशाहीर कविराय राम जोशी. तर राम जोशींचे मोठे बंधू मुदगल शास्त्री यांचा रोल गदिमांनी केलाय. ती फिल्म युट्यूबवरती आहे. क्या बात. ते मला त्यांच्याकडून कळालं. तर कुठल्या लेवलवरती गाणी करावी किंवा काय असावं त्या माणसाचा थॉट, त्या बाबतीतला अनुभव मी त्या दिवशी त्या पंचवटीमध्ये घेतला. बिलीव्ह इट ऑर नॉट, म्हणजे माझ्यासाठी ही गोष्ट खूप नवीन होती जेव्हा मला कळाली, बट बिलीव्ह इट ऑर नॉट, गदी माडगुळकरांनी तंबाखूवरती गाणं केलेलं आहे. बर. हा, तंबाखू खाणं योग्य की अयोग्य बर. अशा संदर्भातलं गाणं आहे. गदिमांच्या काव्यानुसार तंबाखू खाणं इज योग्य, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी इतकं छान हे केलेलं आहे की तंबाखू किती खावी, कशी खावी, किंवा तंबाखूचं वर्णन काय आहे. आणि अर्थात बाबूजींनी त्याला चाललेली आणि ऑथेंटिक आहे. ते काय म्हणतात, तंबाखूची रसाळ पोथी गातो ऐकावी. क्या बात आहे. आणि ऑथेंटिक चालय छान त्याला. तंबाखूची रसाळ पोथी गातो ऐकावी, गातो ऐकावी, गातो ऐकावी. इतकी सुंदर चाल आहे. तर त्याच्यामध्ये वर्णन काय आहे, तंबाखू किती खावी माणसानी, जी रसाळ पोथी त्यांनी सांगितले त्यात, तर किती खावी हे गणपती सांगतो. किती खावी, चिमूटभर. किंवा तंबाखूचं जे झाड आहे ते किती असतं ते विठ्ठल सांगतो. विठ्ठल काय सांगतो, कमरेवरती हात ठेवून उभा आहे विठ्ठल, तेवढंच कमरे एवढंच झाड असतं तंबाखूचं. बरोबर. हे वर्णन आहे. म्हणजे काय त्या माणसाचे व्हिज्युअलायझेशन असेल गदी माडगुळकरांचं, की तंबाखू सारखा एखादा क्षुल्लक व्यसनी विषय त्याच्यावरती गाणं, ते पण इतकं सुंदर. म्हणजे मला वाटतं की अण्णांबद्दल तर रिस्पेक्ट होताच होता, पण जेव्हा अशा पद्धतीचे किस्से जेव्हा माडगुळकरांच्या पंचवटीमध्ये तुम्हाला कळतात ना, ती एक फिलिंग असते खरंच. ओ बापरे, म्हणजे कुठून तरी गदिमा बघत आपल्याला आशीर्वाद देत असेल की बाबा थँक्यू की तू आमच्यासाठी इथे आलास. की मला असं वाटतं की तेव्हा जर तिथे असतील गदिमा तर मला लिटरली मी त्यांचे पाय धरले असते या बाबतीमध्ये. किंवा गीत रामायण मधली सुद्धा काय, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. काय शब्द आहेत हे. शाळा पण पूर्ण न शिकलेला माणूस आज इतक्या मोठ्या लेवलवरती करू शकतो, आणि तो आज आपल्याला अनुभवायला मिळतं, हे आपलं नशीब आहे. त्यांच्या कविता आज लोक शब्दकोश म्हणून बघतात. शब्दकोश म्हणून बघतात. आणि खरंच आपण नशीबवान होतात की आपल्याला या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या, कारण आपल्या आधीची पिढीने ते जतन केलंय. बरोबर. आणि खरंच आपलं कर्तव्य आहे की हे पुढच्या पिढीपर्यंत आपण घेऊन गेलं पाहिजे. बरोबर आहे. कुठल्याही पुढच्या पिढीला या गोष्टीचं बर्डन न वाटता त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं ही आपल्या पिढीची खरंच जबाबदारी आहे. तर ती लिगसी पुढे कंटिन्यू, कारण मी म्हणत नाही आजकालची गाणी अजिबात चांगली नाही आहेत, अजिबात माझं म्हणणं नाहीये, पण पूर्वीची गाणी आपण ती अजूनही ऐकतोय, कारण ओल्ड इज गोल्ड. राईट. ती लिटरली सोन आहे, ते खरंच सोन आहे, आणि त्याच्यामुळे आपण अजूनही ऐकतोय. खरंय. आणि म्हणून ती लिगसी फॉरवर्ड होणं फार मला महत्वाचं वाटतं. आता एक पटकन एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊयात. बापरे. एखादी गोष्ट किंवा एखादं टॅलेंट प्रमोट करायला काय सोपं वाटतं, स्टेज, युट्यूब का इंस्टाग्राम? स्टेज. एखादं संगीत कंपोज करणं का तबला वाजवणं, आवडणारी गोष्ट कुठली? मला आवडणारी गोष्ट तुला? तबला. ऑलवेज. वडिलांचं गाणं आवडतं का बहिणीचं? वडिलांमुळे बहिणीचं, कारण ती त्यांच्याकडे शिकली. क्लासिकल का
ट्रेडिशनल म्युझिक. क्लासिकल ऑलवेज. क्या बात आहे. थँक्यू सो मच अक्षय. तू आम्हाला आज एवढी इन्फॉर्मेशन दिलीयस, एवढं ज्ञान दिलंयस आणि एवढा वेळ दिलायस त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. खूप भारी वाटलं तुझ्याशी बोलून. आपण पुन्हा कधीतरी नक्की अजून बोलूयात या नक्की विषयावर. नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. नमस्कार, मी अक्षय पंचवाडकर. तुम्ही मला पाहताय आता द नारियल टीव्ही वरती. नारियल टीव्ही खूप उत्तमोत्तम कॉन्टेंट घेऊन तुमच्या समोर येतोय. एक नवीन पॉडकास्ट सिरीज जी अफलातून आहे, सगळ्यांना आवडणारे वेगळी पॉडकास्ट सिरीज आहे. सो त्यामुळे त्यातला कुठलाही एपिसोड चुकवू नकात आणि त्याच्यासाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नकात आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, कारण प्रत्येक वयोगटासाठी हा पॉडकास्ट सिरीज तुमच्या समोर घेऊन येत आहे द नारियल टीव्ही. स्टे ट्यून्ड.